चलो नेक्स्ट टॉपिक इट इज व्हाट ना, इट इज न्यूसेलर पॉलीएम्ब्रियोनी. व्यवस्थित एक नीट लक्ष द्या की व्हाट इज द क्वेश्चन आस्क्ड इट इज अबाउट द न्यूसेलर अँड पॉलीएम्ब्रियोनी आहे ते. ठीक आहे बेटा, वर्ड काय दिलेला आहे? वर्ड इट इज पॉलीएम्ब्रियोनी. व्हाट इज द मीनिंग ऑफ पॉली अँड फर्दर वर्ड इट इज एम्ब्रियोनी. पॉली मीन्स व्हॉट? मल्टिपल. पॉली म्हणजे काय असतं? मल्टिपल. पुढे वर्ड काय दिलेले? एम्ब्रियोनी. म्हणजे काय बेटा? इट इज अ कंडिशन इन विच अ सीड कंटेन्स मल्टिपल एम्ब्रियो. लक्षात येत आहे? एका सीडच्या आतमध्ये जर मल्टिपल एम्ब्रियोज असतील तर त्या कंडिशनला आपण काय बोलणार आहे? पॉली एम्ब्रियोनी. मग बेटा आता क्वेश्चन असा येतो की ऍक्च्युअली याच्यामध्ये जे आहे तर पॉली एम्ब्रियोनीचे टाइप्स येतात. याच्यामध्ये मेन जो टाइप येत आहे दॅट इज ऍक्च्युअली की न्यूसेलर पॉलीएम्ब्रियोनी. कुठला बोललेले आहे तर ते न्यूसेलर पॉलीएम्ब्रियोनी. बेटा नावातूनच बघा जरा, कळतंय का तुम्हाला की न्यूसेलर बोलले? न्यूसेलर इट मीन्स तो जो एनाट्रोपस ओव्ह्यूल आहे, एनाट्रोपस ओव्ह्यूलच्या आतमध्ये जे इंटेग्युमेंट्स होते, इंटेग्युमेंट्सच्या आतमध्ये कोण होतं बेटा? न्यूसेलस होतं, बरोबर. आणि न्यूसेलसच्या आतमध्ये कोण होतं? तुम्हाला लक्षात येते कसं होतं ते? ते बोलतात आहे की पॉलीएम्ब्रियोनी, न्यूसेलर पॉलीएम्ब्रियोनी इट मीन्स, मी जरा हे शेअर करते बुक मधून की व्हेन यू टेक ना बेटा दिस वाला स्ट्रक्चर, सी दिस वाला स्ट्रक्चर, इन दिस स्ट्रक्चर you can see की this is actually the anatropous ovule असंच आहे ते. आणि ह्या anatropous ovule मध्ये आपण हा आउटर इंटेग्युमेंट, इनर इंटेग्युमेंट हे आपण घेतलेले होते. आणि बेटा इथे हा जो ना, सी हियर द वर्ड इट इज गिवन, इट इज व्हाट? न्यूसेलस है ना. बट इट इज ऑलरेडी गिवन. न्यूसेलस मीन्स व्हाट बेटा? हियर देयर विल बी वन टिश्यू है ना. न्यूसेलस मध्ये काय असणार आहे? वन and tissue is there. हे मी काय ड्रॉ करते? I am drawing here the cells है ना. All these are what? All these are the cells. So nucellus मध्ये काय असणार आहे? Particular cells are there and बेटा from these cells we have to form what? One embryo. लक्षात येत आहे? सो न्यूसेलर पॉलीएम्ब्रियोनी मध्ये काय करायचं आहे की पॉलीएम्ब्रियोनी मीन्स हा जो एक ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलच्या नंतर जेव्हा सीड मध्ये कन्व्हर्जन होईल तर त्या एका छोट्याशा सीड मध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज आर प्रेझेंट. वन एम्ब्रियो इट इज विच वन बेटा? तुम्हाला माहिती आहे हे न्यूसेलस. लक्षात घ्या काय होतं, मी आता रब करते हे. वन एम्ब्रियो यू नो बेटा की तो कुठून फॉर्म होणार आहे? फ्रॉम दिस वन है ना. हा जो दिसतो तुम्हाला सेंट्रलची एग आहे है ना, इथे जे एग ॲपरेटस, दिस थ्री कोण आहे बेटा? एग ॲपरेटस. एग ॲपरेटस मध्ये सेंटर मध्ये कोण असणार आहे? दॅट इज फिमेल गॅमेट एग असेल. आणि ह्या एग पासून, एगचं आपण फर्टिलायझेशन केलं की इथे झायगोट तयार होतो. सो हिच्यापासून काय फॉर्म होईल बेटा? झायगोट फॉर्म होणार आहे. आणि झायगोटचं कन्व्हर्शन कशात होत आहे फर्दर पुढे? डेव्हलपमेंट इन एम्ब्रियो. मग तुम्ही ह्या झायगोट पासून जो एम्ब्रियो तयार होतोय तर त्याला तुम्ही काय बोलणार बेटा? इट विल बी झायगोटिक एम्ब्रियो. काय बोलणार आहे त्याला? झायगोटिक एम्ब्रियो. म्हणजे नॉर्मली ते बोलतात ते झायगोटिक एम्ब्रियो तर आहेच, बट त्याच्यासोबत जे न्यूसेलस आहे तर न्यूसेलस मधून पण जर सपोज एम्ब्रियो तयार झाला एक्स्ट्रा तर दॅट कंडिशन इट इज व्हॉट? न्यूसेलर पॉलीएम्ब्रियोनी. याचा अर्थ काय असेल बेटा की इनसाइड द सीड एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज आहे. व्हेरी इझी बेटा. बघा ना, जेव्हा तुम्ही तो एक सीड तुम्ही व्हेन यू सो द सीड, दॅट सीड पॉलीएम्ब्रियोनी वाला सीड यू सो इन द सॉइल यू नो, then at that time from one seed multiple embryos they are germinating. एका सीड कडून मल्टिपल एम्ब्रियोज जे असतील, सीडलिंग्स जे आहेत तर ते डेव्हलप होतात आहे, बरोबर. याच्यामुळे काय होतं ना बेटा की देर आर चान्सेस ऑफ है ना, देर आर व्हॉट? द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ द प्लांट. चला चेक करू आपण इथे. हिअर सर्वायवल ऑफ द प्लांट म्हणजे काय की सपोज ऍटलिस्ट एवढे जे छोटे छोटे जे प्लांटलेट्स आपले फॉर्म झालेले एका सीड कडून ऍटलिस्ट 1 2 3 काहीतरी हे करतील ना, मॅच्युअर होईपर्यंत जिवंत राहतील. अदर्स जे तर ते गेले तर गेले असं असतं ते. सो सी हिअर व्हॉट इट इज द क्वेश्चन. इट इज व्हॉट क्वेश्चन? इट इज की न्यूसेलर पॉलीएम्ब्रियोनी इज अ सिग्निफिकंट इन हॉर्टिकल्चर. व्हॉट इज द क्वेश्चन बेटा की गिव रीजन की हाउ ऍक्च्युअली न्यूसेलर पॉलीएम्ब्रियोनी
is significant in horticulture. The word it is horticulture. What is horticulture, beta? Horticulture, it is related with the gardening and etc. Right? Another word it is what is significance. Significance means what? Importance. So कसं असणार आहे? So answer काय असणार आहे बेटा? That polyembryony is a phenomena where we get many embryos in the seed. You have to write down. तुम्हाला इथे चेक करायचं आहे की क्वेश्चन कसा विचारता है, व्हॉट आर द पॉइंट्स विच आर एक्सपेक्टेड, हे सगळे व्यवस्थित प्रिपेअर करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय लिहायचं आहे बेटा इथे की येस व्हॉट इज एक्झॅक्टली द मीनिंग ऑफ पॉलीएम्ब्रियोनी, दॅट यू हॅव टू राईट डाउन. सेकंड व्हॉट बेटा की पॉलीएम्ब्रियोनी काय करते, पॉलीएम्ब्रियोनी इंक्रीजेस चांसेस ऑफ सर्वाइवल ऑफ प्लांट्स, है ना, चांसेस ऑफ सर्वाइवल ऑफ प्लांट. का बेटा चांसेस आहे सर? कारण बेटा जर एका सीड कडून एकच जर प्लांट असेल तर ऑफकोर्स होऊ शकतं की अनफेवरेबल कंडिशन्स मध्ये त्या सीड पासून आलेला जो एकच जो प्लांट आहे त्याची डेथ होऊ शकते. पण जर सपोज एका सीड कडून मल्टिपल सीडलिंग्स तुमच्याकडे आहे, मल्टिपल प्लांट्स एम्ब्रियोज आहे तुमच्याकडे, ऑफकोर्स जरी अनफेवरेबल कंडिशन्स आले तर ऍटलीस्ट 1 2 3 जे तर ते तर सर्व्हाइव्ह करतील. दॅट इज वाय दे आर सेइंग हिअर व्हॉट इंक्रीजेस चान्सेस ऑफ सर्व्हायवल ऑफ प्लांट्स, है ना, ॲज देअर आर मल्टिपल सीडलिंग्स फॉर्म्ड. आलं बाळा लक्षात? तर ते आहे. नेक्स्ट इट इज की न्यूसेलर एम्ब्रियोज आर फॉर्म फ्रॉम डिप्लॉइड पॅरेंटल टिश्यू. बोलो हा, बिकॉज बेटा डिप्लॉइड बोललेले आहेत. का बाळा? कारण न्यूसेलस कडून एम्ब्रियो फॉर्म होत आहे. न्यूसेलस हा काय? न्यूसेलस ऑलरेडी हा डिप्लॉइड टिश्यू आहे आणि त्याच्यापासूनच तो फॉर्म होईल तर डिप्लॉइड पॅरेंटल टिश्यू दिलेला आहे. नेक्स्ट दे आर सेइंग की दस जेनेटिकली uniform type of seedlings are obtained, yes, which are similar to parents. म्हणजे काय बेटा? सी न्यूसेलस कडून विदाउट फर्टिलायझेशन न्यू प्लांट फॉर्म होतोय, एम्ब्रियो फॉर्म होतोय. लक्षात घ्या, विदाउट याच्यात येत आहे म्हणजे ॲपोमिक्सिस आहे हे की नाही. सो जर एकच पॅरेंट असेल, एकाच पॅरेंट कडून जर तिथून जर एम्ब्रियो फॉर्म होत असेल देन ऑफकोर्स बेटा तो जो एम्ब्रियो आहे म्हणजे जो ऑफस्प्रिंग आहे तर तो पॅरेंटला काय करणार आहे? आयडेंटिकल असेल. एक एक लाइन इंपॉर्टंट है ह्या सगळ्या डिस्कशन्सची. ओके, चल नाउ नेक्स्ट क्वेश्चन. लेट्स सी बेटा व्हाट इज द नेक्स्ट क्वेश्चन. फर्दर क्वेश्चन इट इज अबाउट द शॉर्ट नोट्स अगेन. क्वेश्चन इट इज व्हाट बेटा? दैट इज स्ट्रक्चर ऑफ एंथर. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन अपन काय कव्हर करतोय? दैट इज स्ट्रक्चर ऑफ एंथर. लेट्स चेक. सो काय दिले तुम्हाला आठवतं बेटा एंथर? एक काम करूया आपण, जे तर बुक मध्ये जाऊया. हियर ओके, चलो लेट्स सी अबाउट द स्ट्रक्चर ऑफ एंथर. तुम्हाला आठवत असेल बेटा की ऑलरेडी वी हॅव ऑलरेडी जे आहे तर वी हॅव स्टडीड दिस, है ना. हे जे डायग्राम्स असणार तर हे डायग्राम्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत आणि ह्या डायग्राम्स मध्ये तुम्हाला आठवतंय दिस इज ऍक्च्युअली दी स्ट्रक्चर ऑफ एंथर. हाऊ इज द स्ट्रक्चर ऑफ एंथर? काय काय पॉइंट्स घेणार आहे तुम्ही? फर्स्ट थिंग इट इज की एंथर जो असतो ना बेटा, इन स्ट्रक्चर ऑफ एंथर 2 थिंग्स आर इम्पॉर्टंट. वन इट इज its wall and another it is what beta? The pollen sacs. काय बेटा? The pollen sacs or microsporangium. तुम्हाला सांगते it is like this. When you are taking like this, you know, हे असं असणार आहे. This is actually the wall of anther. What word you are using here? The wall. Wall of anther you are using the word. हे एक पॉइंट असते. Second, it is having what? These as what? The pollen sacs or microsporangium. You can say that. मायक्रोस्पोरॅन्जियम सिंगुलर वर्ड आहे, मायक्रोस्पोरॅन्जिया हे मल्टिपल येत आहे. ठीक आहे, सो दोनच गोष्टी येत असतात. हे काय असणार आहे बेटा? दिस इज व्हॉट? मायक्रोस्पोरॅन्जियम. ठीक आहे, सिंगल असेल तर जीएम, मल्टिपल असेल तर जिया. अँड व्हॉट इज देअर बेटा? हियर इट इज सॉरी दिस इज व्हॉट बेटा? द वॉल. नेक्स्ट पॉइंट इट इज व्हॉट? इन द वॉल यू कॅन सी 4 लेयर्स आर देअर. वॉल मध्ये किती लेयर्स आहे? 4 लेयर्स आहे. विच आर दीज 4 लेयर्स? आउटर मोस्ट लेयर इट इज नोन एज epidermis. So this is what? Epidermis. Inner it is what बेटा? Endothelium. सिंगल लेयर आहे. एपिडर्मिस पण सिंगल लेयर आहे जे फ्लॅटन्ड सेल्स ने बनलेली आहे, प्रोटेक्शन साठी असते. नेक्स्ट कुठली लेयर आहे बेटा? एंडोथिशियम आहे. एंडोथिशियम पण सिंगल लेयर ऑफ सेल्स आहे. फायब्रस थिकनिंग आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट कोण येत आहे बेटा? 1 to 3 लेयर्स ऑफ विच सेल्स? द मिडल लेयर्स. द मिडल लेयर्स आहे हे किती असतात? 1 to 3 असणार आहे.
ठीक आहे. अँड आफ्टर दॅट लास्ट वाली कोणती असते बेटा, दॅट इज इनमोस्ट लेअर, इट इज टेप्टम. ऑलरेडी वी हॅव स्टडीड की अरे टेप्टम जो असणार आहे तर टेप्टम इट इज फॉर व्हॉट, टेप्टम जो आहे तर इट प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग मायक्रोस्पोर्स. बरोबर बेटा, इथे आतमध्ये आहे ना, ह्याच्या आतमध्ये मायक्रोस्पोर्स डेव्हलप होतात सॅकमध्ये. इथे ना सॅकमध्ये मायक्रोस्पोर्स डेव्हलप होतात. मग त्यांना नरिशमेंट द्यायचं आहे. मग नरिशमेंट कोणती लेअर देईल बेटा, टेप्टम. ही वाले सेल्स आहेत सपोज, सो दीज आर व्हॉट बेटा, टेप्टम. सो टेप्टम हे इंडिव्हिज्युअल असणार आहे. प्रत्येक सॅकची स्वतःची इंडिव्हिज्युअल टेप्टम लेयर विल बी देअर. ओके, सो लाईक दिस. Again beta you can say ki this is anther. Anther it is bilobed. How is anther beta? Anther it is bilobed structure. Bilobed means you will say what beta? It is dithecus. It is what? Bilobed means it is what? Dithecus है ना? So which are the two layers? So these are the two lobes. So this is one lobe and what? This is another lobe. So anther it is having two lobes. ठीक है? So ते एक झाले. अजून काय असणार आहे बेटा मग अँथर मध्ये. आफ्टर दॅट तुम्हाला हे लक्षात येते व्हॉट इज दिस स्ट्रक्चर, दिस इज ऍक्च्युअली द डेहिसन्स ऑफ द अँथर. एकदा का अँथर मध्ये ना बेटा पॉलन ग्रेन्स हे मॅच्युअर झाले है ना. सो आफ्टर दॅट म्हणजे अँथर जेव्हा मॅच्युअर होतो ऍट दॅट टाइम त्याचे डेहिसन्स होते, तो रप्चर होतो, फुटतो तो. बट फुटताना तो ह्या इथून फुटणार आहे बेटा, हे जे आहेत ना मायनर ग्रुप्स इथून ते फुटणार आहे, इथून नाही फुटणार आहे. अजून एक बेटा सेंटर मध्ये व्हॉट इज दिस स्ट्रक्चर, this is known as the endothecium. What is that beta? Sorry, it is a connective tissue. What is that? It is the connective tissue. ठीक आहे. सो हे जे पॉइंट्स होते अँथरच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड होते. बघूया इथे आता काय काय दिलेले आहेत ते. सो फर्स्ट थिंग दे आर सेइंग, सो व्हॉट आर द स्ट्रक्चर्स. सो इफ द क्वेश्चन इट इज ऑफ ह्यूमन, माहित आहे ना बेटा की 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर टोटल आहे ना यू हॅव टू राईट ऑन 4 पॉइंट्स. इफ द क्वेश्चन इट इज ऑफ 3 मार्क्स यू हॅव टू राईट ऑन ॲटलीस्ट 6 पॉइंट्स है ना. सो सिमिलरली हियर द यू कॅन सी हाऊ मेनी पॉइंट्स दे हॅव गिवन. सो अबाउट द स्ट्रक्चर ऑफ अँथर. बघा बेटा किती छान प्रेझेंट केलेले आहे. यानुसार तुम्हाला पेपरला प्रेझेंट करायचं आहे, यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, पॅराग्राफ मध्ये लिहू नका तुम्ही. पॅटर्न बघा यांनी पण कसं लिहिलेलं आहे. दे हॅव रिटन इन पॉइंट्स 1 2 3 4 5 like this in points they have written. बरोबर. अनदर थिंग बेटा पॅराग्राफ मध्ये नाही लिहायचं आहे. थर्ड थिंग इट इज बेटा की जो पॉइंट पहिले लिहिलेला असतोय नेहमी लक्षात ठेवा, जो पॉइंट फर्स्ट असेल ना तर त्यालाच काही वेगळ्या शब्दांमध्ये सेकंड अँड थर्ड मध्ये त्यांनी नाही लिहिलेलं आहे. ठीक आहे. यू डोंट हॅव टू जस्ट ना पेपरला असं भरायचं नाही आहे की हा चलो इतके पेजेस आपण कम्प्लीट केले, सप्लिमेंट घेतली, ही घेतली ती. नो नो नो, ऍक्च्युअली जितकं विचारलेलं आहे तितकंच लिहायचंय, पॉइंट वाईज लिहायचंय. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे तर 4 पॉइंट्स लिहा किंवा एक एक्स्ट्रा जे तर 5 किंवा 6 जर येत असेल तर ते. बट ऑल द पॉइंट्स दे शुड बी रिलेटेड टू द क्वेश्चन, फर्स्ट थिंग. अँड सेकंड थिंग काय बेटा की दीज पॉइंट दे शुड नॉट बी रिपीटेड. हा बेटा, नाही तर फर्स्ट लाईन मध्ये तीच कन्सेप्ट सांगता वेगळ्या वर्ड्स मध्ये, दुसऱ्या लाईन मध्ये तीच कन्सेप्ट सांगता वेगळ्याच वर्ड्स मध्ये. नाही, एक्झामिनर्स खूप व्यवस्थित प्रिपेअर ते चेक करत असतात. चला, सो क्वेश्चन काय दिलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ अँथर. सो व्हॉट इज गिवन इन द पेपर, सो दॅट वी विल सी. सो दे आर सेइंग व्हॉट की अ मॅच्युअर अँथर. काय बोललेलं आहे बेटा, अ मॅच्युअर अँथर. मॅच्युअर आठवलं ते, ठीक आहे. युजली शोज 2 anther lobes. This is the first point. आताच बघितलं तर डायथिकस अँथर मध्ये किती लोब्स असतात, 2 लोब्स आर देअर. सेकंड वर्ड बेटा इच अँथर लोब. बरोबर ना, आपण असं घेतलं होतं ना बाळा, हे इट वॉज लाईक दिस है की नाही बेटा. इट वॉज समहाव लाईक दिस. दिस इज 1 लोब, दिस इज अनदर लोब. इन 1 लोब 1 आणि 2. सो इन 1 लोब हाऊ मेनी सॅक्स आर देअर बेटा, पॉलन सॅक्स आर देअर और मायक्रोस्पोरेंजिया 2 आर. हिच्यामध्ये पण किती 1 आणि 2 एवढे लक्षात आलंय. सो दे आर सेइंग व्हॉट दॅट ईच अँथर लोब हॅज 2 मायक्रोस्पोरेंजिया और व्हॉट पॉलन सॅक्स. नेक्स्ट व्हॉट बेटा, दिस कंडिशन इज नोन ॲज, काय बोलणार याला, बायलोब्ड. सो इट इज व्हॉट डायथिकस. इफ इट इज बायलोब देन इट इज डायथिकस. नेक्स्ट पॉइंट इट इज की याच्यामध्ये किती स्पोरेंजियम आहेत बेटा, जिया आहेत. सो दॅट इज 4 आहे. सो वर्ड इट विल बी फॉर टेट्रास्पोरेंजिएट है ना. काय असणार आहे बेटा, टेट्रास्पोरेंजिएट. सो हाउ इज द अँथर, अँथर इट इज बायलोब्ड, दॅट इज व्हॉट बेटा डायथिकस, अँड अनदर इट इज टेट्रास्पोरेंजिएट. इट इज व्हेरी इंपॉर्टंट वर्ड्स. आफ्टर दॅट दे आर सेइंग बट ना बेटा इन फॅमिली Malvaceae.
है ना, इन फॅमिली मॅल्वॅसिए अँथर इज मोनोथिकस अँड इट इज बायस्पोरॅन्जिएट. इथे एक एक्स्ट्रा वर्ड दिलेला आहे बेटा, एक फॅमिली दिलेली मॅल्वॅसिए, ही 11th मध्ये आहे, नीट मध्ये आहे. आणि त्यानंतर मग ते बोलतात की फॅमिली मॅल्वॅसिए मध्ये जो अँथर आहे तो किती याचा असणार आहे बेटा, हाऊ मेनी लोब्ड इट विल बी, इट इज सिंगल लोब्ड. सो सिंगल लोब्ड आहे, सो इट इज व्हॉट, मोनोथिकस. मग एका लोब मध्ये किती जे येतात स्पोरॅन्जियम असणार आहे, 2 असणार आहे. म्हणजे जसं आता इथे तुमच्या लक्षात येत आहे, दिस इज वन लोब, दिस इज अनदर लोब. सो जर आणि एका लोब मध्ये किती स्पोरॅन्जियम असतात, 2 असणार आहे. सो तेच बोलतात की मॅल्वॅसिए मध्ये एकच लोब असतो आणि एकच लोब आहे तर ऑफकोर्स किती स्पोरॅन्जियम असणार आहे, तर 2च असणार आहे की नाही. सो ती गोष्ट दिली आहे. आफ्टर दॅट immature stage of anther shows. वर्ड काय घेतलाय, immature है ना, immature stage of anther shows a group of parenchymatous tissue which is surrounded by single layered epidermis. Yes बेटा, एकदम स्टार्टिंग मध्ये आता हा जो मी अँथर सांगत होते त्यावेळेस मी बोलली होती बघा बेटा की अँथर मध्ये ना 2 मेन गोष्टी असतात. एक काय असणार आहे बेटा, दॅट इज इट्स वॉल है ना, अँड व्हॉट बेटा, दॅट इज द स्पोरॅन्जियम है ना. वॉल महत्वाची आणि स्पोरॅन्जियम महत्वाचा आहे. तर ते काय बोलतात आहे की ज्या वेळेस आहे ना हा जेव्हा इमॅच्युअर असतो तर त्यावेळेस याच्यामध्ये फक्त एकच लेअर असते. वॉल मध्ये कुठली लेअर असते बेटा, दॅट इज इपिडर्मिस असणार आहे. एकच लेअर असते, इपिडर्मिस आउटर मोस्ट. ठीक आहे. जेव्हा हा मॅच्युअर व्हायला लागतो ना, तर म्हणजे याची जी फर्दर डेव्हलपमेंट आहे मॅच्युरिटीचे, ऍट दॅट टाइम from this epidermis, you know, the 4 more layers, they will 3 more layers will be formed, endothecium, middle layers and typtum, है ना, हे सगळे फॉर्म होतात. सो व्हॉट दे आर सेइंग बेटा की इथे जे ही इपिडर्मिस आहे आणि ऍक्च्युअली ते काय बोलतात, ते इथे कुठला टिश्यू असणार आहे, which tissue it is, very important, which tissue it is, that is the parenchymatous tissue. बेटा मिडल लेयर मध्ये एक्सेट्रा जे काही दिलेले कनेक्टिव्हच्या तिथे आजूबाजूलाचे सेल्स आहे, हे सगळे कुठले सेल्स असणार आहे, पॅरेन्कायमॅटस टिश्यू. तुम्हाला एक सांगू सिंपल काय लक्षात ठेवायचं, ही प्लांटच्या बॉडीमध्ये ना 3 टाईपचे टिश्यूज असतात, पॅरेन्कायमा, कॉलेनकायमा आणि स्क्लेरेन्कायमा. कॉलेनकायमा आणि स्क्लेरेन्कायमा जे असतात ना बेटा, ह्या दोघांचे स्पेसिफिक साइट्स त्यांना सोडून ते तेवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी उरलेलं प्लांटच्या बॉडीमध्ये काही ऑर्गन देऊ त्या सगळीकडे काय असणार आहे, देयर विल बी द पॅरेन्कायमॅटस टिश्यू. मग इथे सुद्धा अँथर मध्ये पण काय प्रेझेंट आहे, पॅरेन्कायमॅटस टिश्यू प्रेझेंट आहे. सो सी हिअर दे आर सेइंग immature stage of anther shows a group of parenchymatous tissue which is surrounded by single layered epidermis. epidermis आतमध्ये जो टिश्यू असणार आहे it will be parenchymatous tissue. Further they are saying कि during differentiation some hypodermal cells are converted into archisporial सेल्स. म्हणजे काय असणार आहे बेटा की इथे स्टार्टिंग पासून आहे ना हे पॉलन सॅक्स नसतात, इथे पॉलन सॅक्स नाही, इथे हा टिश्यू असतो, पॅरेन्कायमॅटस टिश्यू आहे, पॉलन सॅक्स आधीपासून नसणार आहे. मग ते काय बोलतात आहे की हा इमॅच्युअर आहे, इमॅच्युअर पॉलन सॅक्स मी काढून टाकल्या, तर इमॅच्युअर अँथर आहे तर फक्त पॅरेन्कायमॅटस टिश्यू अँड सराउंडेड विथ एपिडर्मिस आहे. दुसरं ते बोलतात आहे की ज्या वेळेस याला मॅच्युअर करायचं आहे ना, जेव्हा हा मॅच्युअर होईल तर ऍट दॅट टाइम इपिडर्मिसच्या बिलो काही जे सेल्स असतात, बघा मी कुठला कलर केलाय, ब्ल्यू कलर वेगळा कलर घेतलेला आहे फक्त हे सांगायला की बिलो द इपिडर्मिस देर आर सम सेल्स. सो बिलो द इपिडर्मिस सेल्स मीन्स तुम्ही काय वर्ड देणार आहे, दे आर विच सेल्स, बिलो द इपिडर्मिस बिलो, बिलो मीन्स हायपोडर्मल सेल्स. काय असणार आहे बेटा, हायपोडर्मल सेल्स विल बी बिलो द इपिडर्मिस. काय असणार आहे, हायपोडर्मल सेल्स असतात. दे आर कन्वर्टेड इनटू आर्चिस्पोरियल सेल्स. ते कशात कन्वर्ट होतात बेटा, हिअर आर्चिस्पोरियल सेल्स. अँड मग नंतर म्हणजे येतात फर्दर जे एक जे मॅच्युअर अँथर मध्ये जे पूर्ण असतात ना 4 लेयर मायक्रोस्पोरॅन्जियम एक्सेट्रा, तर ते फॉर्म होणार आहे. सो ऑल दीज. सो क्वेश्चन किती मार्क्स आहे तर ते बघायचा अँड दॅन अकॉर्डिंगली यू हॅव टू राईट डाऊन द पॉइंट्स. ओके चल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इट इज बेटा अबाउट द एंटोमोफिली. बेटा हे फार छान आहेत. ऑलवेज रिमेंबर वन थिंग की आपल्याला असं वाटतं अरे पॉलिनेशन फार सोपं आहे. काय पॉलिनेशन मध्ये, पॉलिनेशनच्या अशी जे आहे तर प्रोसेस आहे, हे असं होतं तसं होतं, झालं पॉलिनेटिंग, अबायोटिक आहे बायोटिक आहे, ओके ओके हे टाइप्स आहे. पण नाही बेटा, पॉलिनेशन वरती आहे ना कंपल्सरीली क्वेश्चन येतात. त्याच्यामध्ये पण पॉलिनेशन मध्ये जे टाइप्स ऑफ पॉलिनेशन्स आहे, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स मध्ये,
त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहे, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स है ना ऑफ दी एनिमोफिलस फ्लावर्स अँड एक्सेट्रा, तर ते कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपरली तुम्हाला करायचे आहेत. सो हिअर यू कॅन सी बेटा की फर्स्ट वन इट इज एंटोमोफिली. चला आपण काही जे आहे इथे पॉलिनेशनचे टाइप्स आपण हे करूया. सगळ्यात पहिले यू नो बेटा व्हॉट इज पॉलिनेशन. वी हॅव ऑलरेडी सीन की अरे पॉलिनेशन मध्ये एक जे आहे तर सेल्फ पॉलिनेशन असं, एक क्रॉस पॉलिनेशन असेल. सेल्फ पॉलिनेशन मध्ये पण ऑटोगॅमी, गिटोनोगॅमी असते है ना. हे सगळं आपण घेतलेलं आहे, आधीच्या याच्यामध्ये पण कव्हर झालेलं आहे ते. आता इथे स्पेसिफिकली त्यांनी काय घेतलंय तुम्हाला लक्षात येतंय ना बेटा काय करताय. हे बघा इथे घेऊ कमी की पॉलिनेशन जो असतो ना बाळा, तर पॉलिनेशनला त्यांनी काय केलेलं आहे 2 टाइप्स मध्ये डिवाइड केलेले. एकच मिनिट मी जरा नोट्स मध्ये घेते जरा. ओके सो लेट्स सी हियर. सो फर्स्ट है ना नो करते हैं. फर्स्ट ऑफ ऑल है ना बेटा यू नो द डेफिनेशन ऑफ पॉलिनेशन. बराबर, पॉलिनेशन तुम्हाला माहित आहे. पॉलिनेशन नंतर काय होतात त्याचे टाइप्स घेत आहे. टाइप्स मध्ये आपण काय बोलतोय बेटा, दॅट इज सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. एक काय बेटा सेल्फ पॉलिनेशन, अनदर काय असणार आहे क्रॉस पॉलिनेशन आहे तर ते. ठीक आहे. आता सेल्फ पॉलिनेशन मध्ये पुन्हा जे ना अगेन वी आर हॅव्हिंग व्हॉट वी आर हॅव्हिंग ॲज autogamy we are having, and we are having what that is geitonogamy. Autogamy and what we are having geitonogamy. whereas बेटा क्रॉस पॉलिनेशन मध्ये हे नाही, क्रॉस पॉलिनेशन हे एक झाले, त्याला आपण अनदर वर्ड काय बोलतोय एलोगॅमी आपण बोलणार आहोत. एलोगॅमी और इट इज ऑल्सो नोन ॲज झिनोगॅमी असणार आहे. You know बेटा in pollination self pollination की suppose what is a self pollination, you know बेटा की suppose if this is one plant आणि ह्या plant वरती आहे ना तर you are having what the 2 flowers है ना, you are having the 2 flowers, this one and this one. हे दोघं बायसेक्शुअल आहे. जर ह्याच फ्लावर मध्ये इथल्या इथे फर्टिलायझेशन झालं तर तुम्ही काय बोलणार त्याला ऑटोगॅमी. जर ह्या फ्लावरचे पॉलन ग्रेन्स इथे आले तर तुम्ही तिला काय बोलणार आहे गिटोनोगॅमी. आणि ही कंडिशन कोणती येते बेटा मोनोशियस कंडिशन आहे. क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय बोलतात आहे की 2 डिफरंट प्लांट्स असतील, याचा एक फ्लावर असेल, याचा एक फ्लावर असणार आहे. इथून पॉलन ग्रेन्स they will be transferred from anther to the stigma of another flower of the different plant. So this is known as what cross pollination आहे तर. After that here as the pollen grains they are transferred from here to here, so of course they require the pollinating agents. What they require beta pollinating agents. So when you take the agents pollination, types of pollinations again है ना, types of pollination. In types of pollination beta again to or pollinating agents आपण घेऊया. types of pollinating agents आपण घेऊया. ठीक आहे, शॉर्ट मध्ये लिहिते नीट लक्षात द्या. pollinating agents of course they are first what beta abiotic and what beta the biotic are there. In abiotic again beta you are having the 2 options. One it is what wind and another it is what the water आहे. विंडच्या थ्रू होत असेल तर तुम्ही त्याला एनिमोफिली बोला, वॉटरच्या थ्रू बोलला तर तुम्ही त्याला काय बोलणार आहे. सो विंडच्या थ्रू काय झालंय बेटा इट इज एनिमोफिली इट इज. बराबर. वॉटरच्या थ्रू झालं देन इट इज व्हॉट हायड्रोफिली. इन हायड्रोफिली अगेन द 2 ऑप्शन्स आर देअर. वन इट इज व्हॉट एपिहायड्रोफिली अँड अनदर इट इज व्हॉट हायपोहायड्रोफिली असणार आहे. हे आपण आधी घेतलेले आहे. बायोटिक फॅक्टर्स मध्ये मग काय काय जातील बेटा. बायोटिक फॅक्टर्स मध्ये मग ते जे आहे तर इन्सेक्ट्स असू शकतात, अजून सांगा काय काय असू शकतात, बर्ड्स असू शकतात. अगेन व्हॉट बेटा दॅट दे मे बी, अजून काय असणार आहे हनी बीज बर्ड्स इन्सेक्ट्स मध्ये जातात. बॅट्स मे बी देअर है ना, बॅट्स पण असू शकतात. एंटोमोफिली, चिरोप्टेरोफिली, ऑर्निथोफिली लाईक दिस जे आहे तर ते 3 येत असतात. इथे काय घेणार इन्सेक्टच्या थ्रू. सो दिस इज एंटोमोफिली, दिस इज व्हॉट ऑर्निथोफिली, दिस इज व्हॉट बेटा चिरोप्टेरोफिली. हे लक्षात आलं. हे काय बोललेले आपण ह्याला चिरोप्टेरोफिली इट विल बी. ठीक आहे. दिस इज व्हॉट दिस इज ऑर्निथोफिली.
ऑर्निथोफिली. दिस इज व्हॉट ऑर्निथोफिली. आणि इन्सेक्टच्या थ्रू आहे तर इट इज व्हॉट बेटा एंटोमोफिली इट विल बी. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवायचं. प्रत्येकाचे ना बेटा जे डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स आहेत तर त्यांचे ना डिफरंट डिफरंट ऑफकोर्स द कॅरेक्टरिस्टिक्स असते. लेट्स सी बेटा, सो व्हॉट आर दीज कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे जरा बघूया आपण. हे बघा बरं, हे करून टाका बरं का व्यवस्थित एकदम. लेट्स चेक. हे झालंय आपलं. हा, हे बघा पॉलिनेशन दिलेलं आहे. सी ऑटोगॅमी, गिटोनोगॅमी, झिनोगॅमी. हे वाचा एकदा व्यवस्थित. ॲनिमोफिली, हे जे बोलतो ना बेटा अडॅप्टेशन्स, हे करायला सांगते मी तुम्हाला. अडॅप्टेशन्स प्रत्येकाच्या आता पेपरनुसार आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपले चालू आहे त्यानुसार तर आपण करतोच आहे, बट काही राहून गेलं असेल तर हे तुम्ही बुकमधून वाचा आणि करा नक्की, आणि फार सोपं आहे तर ते. सो बायोटिक फॅक्टर्स मध्ये काय असतं बेटा, विंड अँड वॉटर असेल. फर्स्ट काय घेतलंय आपण, ॲनिमोफिली. ॲनिमोफिली म्हणजे काय बेटा, जे विंड पॉलिनेशन असतं तर ते ॲनिमोफिली. हे विसरू नका, मेज वाले हे तुम्हाला नीट मध्ये बरेचसे पेपर आले होते ना बेटा, तर तिथे सुद्धा नीट मध्ये सुद्धा आहे ना बेटा जे क्वेश्चन्स येतात रिपीटेड क्वेश्चन असतो याच्यावरती ॲनिमोफिलसच्या वरती. ॲनिमोफिलस मध्ये मेनली तुम्ही बघू शकता दिस प्लांट इट इज व्हॉट मेज आहे बरोबर. तर मेज मध्ये हे जे डायग्राम्स असतात ना, डायग्राम्स मध्ये खाली जे पण काही दिलेलं असतं हे सोडू नका. जर तुम्ही नीट साठी पण प्रिपेअर करत असाल तर इच अँड एव्हरी डायग्राम तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. तर इथे काय घेतलंय बेटा, पहिले आपण मेज घेतोय. सो मेज मध्ये विंड पॉलिनेशन होतं एवढे लक्षात ठेवा. आफ्टर दॅट दुसरं काय बेटा, दॅट इज दी वॉटर. वॉटर आहे इट मीन्स हायड्रोफिली. हायड्रोफिली मध्ये परत काय असतं बेटा, हायपोहायड्रोफिली आणि दुसरा कोण आहे इपिहायड्रोफिली है ना. इपिहायड्रोफिली इज देअर, हायपोहायड्रोफिली इज देअर. देन बायोटिक एजंट्स. बायोटिक एजंट्स मध्ये कोण येतात बेटा, इन्सेक्ट्स येणार. बायोटिक एजंट्स मध्ये कोण आहे, इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्सच्या थ्रू आलं तर एंटोमोफिली, आताच आपण घेतलं होतं तर तसं. त्याच्यानंतर दुसरं कोण दिलेलं आहे बेटा, दॅट इज अबाउट द बर्ड्स. बघा बर्ड्सच्या थ्रू आहे तर ऑर्निथोफिली. अँड थर्ड कोण आहे बेटा, बॅट्स आहे. बॅट्सच्या थ्रू असेल तर चिरोप्टेरोफिली असणार आहे. तर यांचे खास करून हे जे अडॅप्टेशन्स आहे हे जर लक्षात आलं तर खूपच चांगलं आहे. आता जर वेळ आहे तर तुम्ही हे लर्न करू शकता, त्यांचे जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. बाकी अडॅप्टेशन्स मात्र तुम्ही व्यवस्थित करा. चला क्वेश्चन मध्ये जाऊया आपण. तर काय घ्यायचंय आपल्याला. सो इन द क्वेश्चन इट इज व्हॉट, क्वेश्चन इज अबाउट द एंटोमोफिली है ना. द क्वेश्चन इट इज व्हॉट अबाउट एंटोमोफिली. बोलो बेटा एंटोमो. एंटोमो म्हणजे इन्सेक्ट्स येतात. एंटोमो म्हणजे काय घेतलेलं आहे, इन्सेक्ट्स घेतले. सो लेट्स चेक. सो व्हाट दे आर सेइंग. सो हियर first है बेटा entomophily. It is बेटा, it means pollination is through insect. So who is बेटा the pollinating agent, insect है. बायोटिक ही अबायोटिक है तर हे बायोटिक मध्ये आहे. सो ते बोलतात pollination with the help of insects is called what, entomophily. हे डेफिनेशन लिहायचं आहे. दुसरं काय बेटा, insect pollinated flowers are called एंटोमोफिलस फ्लावर. किती सोपं चाललंय बघा ना. पहिले तुम्ही काय सांगायचं, एंटोमोफिली काय तर ते सांगा की हा इफ द पॉलिनेशन इज थ्रू इन्सेक्ट्स दॅन इट इज नोन एज एंटोमोफिली, ते एक सांगा. दुसरं लगेच ज्या फ्लावर्सला इन्सेक्टच्या थ्रू तुम्ही पॉलिनेट करताय तर त्यांना आपण बोलणार एंटोमोफिलस फ्लावर्स. व्हेरी इझी ना बेटा, है की नाही. ते झालं. तिसरं काय बेटा की हाऊ टू व्हॉट आर ऍक्च्युअली द अडॅप्टेशन. बेटा तुम्हाला माहिती आहे हे अडॅप्टेशन काय प्रकार आहे. अडॅप्टेशन मीन्स व्हॉट ना, की सपोज इफ द फ्लावर, हा एक पर्टिक्युलर फ्लावर आहे आणि ह्या फ्लावरला आहे ना बेटा इन्सेक्टच्या थ्रू पॉलिनेट करायचं आहे ना. म्हणजे हा एंटोमोफिलस फ्लावर आहे तर ह्या एंटोमोफिलस फ्लावरला ऑफकोर्स इन्सेक्टला अट्रॅक्ट करावं लागेल ना बाळा, right? It has to attract the insect. So they are saying what की insect ला attract करण्यासाठी हा फ्लावर स्वतःमध्ये काय चेंजेस मॉडिफिकेशन करेल. Those of modifications are known as what, adaptations. The modifications आपण काय बोलतो बेटा, adaptations बोलणार आहे ते. ठीक आहे. So first adaptation it is what ना, की flowers are large and attractive. बरोबर आहे बेटा. ते काय बोलतात आहे की जर फ्लावर असं जमिनीवर खाली आहे आणि इन्सेक्ट असा वरून उडतोय
बरोबर. तर ते काय बोलतात, जर तो फ्लावर असं छोटूसा फ्लावर असेल तर तो इन्सेक्टला एवढा वरून दिसेल का? तर नाही दिसणार आहे. सो म्हणून ते काय बोलतात की फ्लावरची साईज कशी पाहिजे? मोठी पाहिजे. दुसरं काय बेटा, जर ते छोटे छोटे असतील तर मग का कोई बात नाही, तर त्याच्या ग्रुपमध्ये यायला पाहिजे, इन्फ्लोरेसन्स मध्ये. सो फर्स्ट थिंग इट इज व्हॉट ना बेटा, इन्सेक्ट हा वरती उडत चाललाय आणि फ्लावर खाली आहे, तर फ्लावर कसा पाहिजे? एकदम म्हणजे लार्ज पाहिजे. इट्स साईज शुड बी व्हेरी बिग. इट शुड बी व्हेरी अट्रॅक्टिव्ह. मग अट्रॅक्टिव्ह कशाने होणार आहे? ब्युटिफुल कलर्स है ना. सो इन्सेक्ट्सला बघा ना, अट्रॅक्ट करण्यासाठी काय काय दिले जात असतात. एक तर फ्लावरची साईज मोठी पाहिजे, दुसरा ते खूप अट्रॅक्टिव्ह पाहिजे. अट्रॅक्टिव्ह कशाने पाहिजे बेटा? बाय ब्राईटली कलर्ड, ब्युटिफुल ब्युटिफुल कलर्स ऑफ फ्लावर्स आर देअर. वाय इट इज सो बेटा? फ्लावर्स मध्ये काय एवढे मॉडिफिकेशन्स असतात है ना. हे पण बघा किती सुंदर सुंदर कलर्स असतात. हे पण आहे, हे पण आहे, है ना. ऑल दीज आर द मॉडिफिकेशन्स. यांना तुम्ही काय बोलणार बेटा? मॉडिफिकेशन्स बोलतो आपण त्यांना, है की नाही, अडॅप्टेशन्स, है ना. फॉर व्हॉट? टू अट्रॅक्ट द पॉलिनेटिंग एजंट. सो फर्स्ट काय असणार आहे? एक तर दे शुड बी व्हेरी लार्ज, दे शुड बी व्हेरी कलरफुल, है ना, ब्राईट कलरफुल पाहिजे. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, दे शुड हॅव अ प्लेझंट स्मेल. खूप सुंदर असं स्मेल जे येतं ते पाहिजे असणार आहे, विथ प्लेझंट स्मेल. अजून काय बेटा? ऑफकोर्स जर इन्सेक्ट येणार आहे फ्लावर्स कडे, ते पॉलिनेशनचं काम करतील, तर मग इन्सेक्ट्सला काय द्यावं लागणार आहे? रिवॉर्ड. And reward in the form of what? Nectar. So they are saying what? Flowers produce what? Nectar, which is food for insect, food or drink for insect. Nectar, nectar, it's a juice beta, right? So they are. Again beta अजून काय बोलतात? अडॅप्टेशन. हे तर पॉलिनेटिंग एजंट्सला अडॅप्ट करायचं आहे, सॉरी अट्रॅक्ट करण्यासाठी हे झालं. बट बेटा दे आर सेइंग की जर सपोज आता हा फ्लावर आहे, सपोज आता हा फ्लावर आहे, ठीक आहे, आणि हा फ्लावरने खूप छान त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह पॉइंट्स करून टाकले, आणि हा इन्सेक्ट जे तर हा इन्सेक्ट येतोय, आता हा इन्सेक्ट जो आहे तर हा अट्रॅक्ट झाला आणि तो इथे आला, तर फ्लावर काय एक्सपेक्ट करतोय की इन्सेक्ट जो आहे तर बेटा ते त्याचे जे काही पॉलन ग्रेन्स असणार आहे तर पॉलन ग्रेन्सला तिथे स्टिक करून जे आहे तर तो घेऊन जाणार आहे. आलं बेटा लक्षात. सो ऍक्च्युअली दे आर सेइंग व्हॉट की हे पॉलन ग्रेन्सचे आता अडॅप्टेशन असणार आहे, की पॉलन ग्रेन्सला काय करावं लागणार आहे की जे पॉलन त्यांच्यामधले अडॅप्टेशन्स असेल त्यात दे शुड इझिली गेट स्टिक्ड टू द पॉलिनेटिंग एजंट. सो हिअर द वर्ड इट इज व्हॉट की पॉलन ग्रेन्सला स्टिक करण्यासाठी कसे पाहिजे? दे शुड बी स्पायनी अँड स्टिकी. Right? How the pollen grains should be? They should be spiny and sticky for easy adherence to the rough and sticky stigma. Pollen grains पण पाहिजे, ते पण जे तर स्टिकी पाहिजे असणार आहे, ते पण जे आहे तर स्पायनी पाहिजे, सो दॅट ते इन्सेक्टला पण अटॅच होतील, आणि हाच इन्सेक्ट जेव्हा दुसऱ्या फ्लावर कडे जाईल बेटा तर त्यावेळेस जे आहे तर त्या इन्सेक्टच्या बॉडीवरती जे पॉलन ग्रेन्स आलेले असेल तर ते पॉलन ग्रेन्स जे आहे तर त्या स्टिग्माला, दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्माला स्टिक व्हायला पाहिजे. व्हेरी इझी. सो इथे फक्त एकच घ्यायचे बेटा, दॅट की पॉलन ग्रेन्स मध्ये पण अडॅप्टेशन असणार आहे. हाव? द पॉलन ग्रेन शुड बी व्हेरी स्पायनी अँड स्टिकी. ओके, सो ते एक झालंय. नेक्स्ट वन इट इज व्हॉट? द क्वेश्चन इट इज दॅट फोर्थ वन. हे अडॅप्टेशन झाले. फर्दर आहे एंटोमोफिली इज सीन इन प्लांट्स लाइक एक्झाम्पल्स, है ना, वेयर यू कैन सी एंटोमोफिली इन प्लांट्स लाइक बेटा रोज इज देयर, जास्मिन इज देयर, सेस्ट्रम इज देयर, सॅल्विया इज देयर. बेटा जरा एक लक्ष द्या, एकच मिनिट, याला जरा लक्ष द्या. हे सॅल्विया आहे, सॅल्व्हिनिया नाही. हे कुठला प्लांट घेतलेला आहे त्यांनी? सॅल्विया आहे इथे, ठीक आहे. सॅल्व्हिनिया म्हणून प्लांट असतो तो नाही आहे, तर ते एक लक्षात घ्यायचं आहे ते. चल आता फर्दर इट इज बेटा अबाउट द एनिमोफिली. ठीक आहे. आता फर्स्ट आपण काय घेतलेलं आहे? वी हॅव टेकन व्हॉट? एंटोमोफिली, इन्सेक्ट पॉलिनेटेड. नाउ नेक्स्ट इट इज व्हॉट बेटा? एनिमोफिली. एनिमोफिली मीन्स व्हॉट? थ्रू विंड. एनिमो आहे ते, सो इट विल बी थ्रू विंड. That is wind pollination. That is what beta? Wind pollination. Simple आहे बेटा, सिंपल सिंपल सिंपल. हे बघा परत आपण काय लिहिणार आहे की व्हॉट इज एनिमोफिली. एनिमोफिली काय असणार आहे? सो एनिमोफिली मीन्स इट इज द पॉलिनेशन थ्रू विंड. हे एक झालं.
दुसरं, what are anemophilous flowers? The flowers which are pollinated by wind are known as anemophilous flowers. ठीक आहे. तिसरं काय असणार आहे, what are the adaptations of anemophilous flowers? मग adaptations मध्ये तुम्ही एक लक्षात घ्या बेटा, जसं आपण entomophilous मध्ये छान छान adaptations फ्लावरचे केले होते की ब्राईट पाहिजे, ब्राईट कलर मध्ये ब्युटिफुल कलर, एकदम छान प्लेझंट स्मेल पाहिजे, नेक्टर पाहिजे है ना, आणि अजून काय घेतो तर लाच पाहिजे, शोवी पाहिजे, असं नाही. हे सगळे अडॅप्टेशन्सची गरज ॲनिमोफिलस फ्लावर्सला नाहीये, बिकॉज विंड हे जे आहे तर बेटा हे अबायोटिक फॅक्टर आहे, ते नॉन लिव्हिंग आहे, त्याला काही कळत नाहीये ब्राईट कलर आहे का, स्मेल आहे का, नेक्टर आहे का, नाही त्यांना काहीच कळत नाही. सो म्हणून जे येतं बेटा तर ते काय बोलतात की ॲनिमोफिलस फ्लावर्स आहे ना, तर ते हे ब्राईट कलर वाले नसतात, नेक्टर नसतात, त्यांच्यामध्ये स्मेल नसतो, काहीच नसतं. इव्हन जे येतं ते बोलतात की ते स्मॉल स्मॉल पण असू शकतात, छोटे छोटे जरी असतील तरी चालतं. ही विंड काय, विंड कुठून पण जे येतं ते पॉलन ग्रेन्सला घेऊन जाईल. अजून मग बेटा मग पॉलन ग्रेन्स कसे पाहिजे असतात, पॉलन ग्रेन्सचे अडॅप्टेशन ते असे जड जड पाहिजे का, मग दे शुड बी व्हेरी लाईट वेटेड पाहिजे, तर ऑफकोर्स दे शुड बी लाईट वेटेड. हवा कुणाला घेऊन जात असे, जे लाईट वेटेड असतात तर त्यांना उचलून घेते ना इकडे तिकडे. सो इट इज लाईक दॅट. सो व्हॉट विल बी द अडॅप्टेशन ऑफ पॉलन ग्रेन बेटा, दॅट पॉलन ग्रेन्स शुड बी लाईट वेटेड. ते कसे पाहिजे बेटा, दे शुड बी लाईट वेटेड. सो लेट्स सी. सो क्वेश्चन इट इज व्हॉट बेटा, राईट डाउन अबाउट द एनिमोफिली. क्वेश्चन इट इज व्हॉट अबाउट द एनिमोफिली. So here बघा, ट्रान्सफर ऑफ पॉलन ग्रेन्स थ्रू विंड इज कॉल्ड एनिमोफिली. ऍक्च्युली ना बुकचं फोटो काढला गेला एडोब स्कॅनर मध्ये, अँड दॅट इज वाय ते असं दिसतंय. सो यू जस्ट ऍडजस्ट है ना. चला बघूया काय होतं. तर एनिमोफिली म्हणजे काय असणार आहे बेटा, तर एनिमोफिली इट मीन्स की ट्रान्सफर ऑफ पॉलन ग्रेन्स थ्रू विंड है ना, थ्रू काय असणार आहे बेटा, विंड. सो इट इज नोन एज एनिमोफिली, फर्स्ट वन. Second, plants that are pollinated by wind are called what? Anemophilous plants or flowers. Third, anemophilous plants bear small and inconspicuous flowers without any bright color, fragrance, nectar, without. बरोबर. एनिमोफिलस जे फ्लावर्स असतात तर ते कसे पाहिजे, छोटे छोटे असतात, इनकॉन्स्पिक्युअस. इनकॉन्स्पिक्युअस मीन्स व्हॉट बेटा, व्हेरी स्मॉल, विच आर नॉट क्लिअरली सीन. छोटे छोटे पण चालतात, एकदम बारीक बारीक पण नसतात बेटा, चालतात ते है ना, तर तसं. सो इनकॉन्स्पिक्युअस असणार आहे. नेक्स्ट इट इज व्हॉट, सो नेक्स्ट वन they are saying that flowers, next it is that flowers are produced in large number. बरोबर आहे, ते खूप छोटे छोटे असतात, पण फ्लावर्स जे ना ते खूप असतात, छोटे छोटे असतात. इट मीन्स त्यांच्यामध्ये पॉलन ग्रेन्स पण जास्त पाहिजे ना. सो म्हणून जे ना ते खूप जास्त नंबर मध्ये प्रोड्यूस होत असतात. सो फ्लावर्स आर प्रोड्यूस्ड इन व्हॉट दे आर सेइंग, लार्ज नंबर्स. नेक्स्ट, स्टॅमेन्स आर है ना, ऑफकोर्स बेटा स्टॅमेन्स कसे पाहिजे असणार, आर लॉंग विथ वर्सेटाइल एंथर्स. बेटा व्हॉट इज द मीनिंग ऑफ लॉंग, वाय ऍक्च्युअली द स्टॅमेन्स शुड बी लॉंग. हे बघ बेटा, आता हा सपोज एक फ्लावर आहे, छोटासा फ्लावर आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा जो आहे तर एंथर घेतलेला आहे ना, तर ही म्हणजे स्टॅमेन आहे. स्टॅमेन मध्ये ही फिलामेंट आहे आणि इथेच तर एंथर आहे. बरोबर. जेव्हा फ्लावर पेक्षा हा एंथर, फिलामेंट आहे ना ही लॉंग असेल, इथे एंथर असेल, तर ऑफकोर्स तेव्हाच ते इझिली हवा अशी येईल आणि इकडून जिथं पॉलन ग्रेन्सला घेऊन जाईल ना बेटा. बरोबर. इझिली डिस्ट्रीब्युशन कधी होईल, जेव्हा फिलामेंट मोठा असेल. पण तेच बेटा ते बोलतात की जर सपोज इतका छोटासा फ्लावर एवढं आहे आणि एंथरची फिलामेंट आहे तर ती इतकीशीच आहे, एवढीशीच आहे, तर काय होईल बेटा, हवा आली तरी पॉलन ग्रेन्स इथल्या इथेच पडून जातील ना बेटा. आलं बाळा लक्षात. सो दॅट इज व्हाय दे आर सेइंग व्हॉट की एंथर स्टॅमेन्स जे आहे ना, तर स्टॅमेन्स शुड हॅव व्हॉट बेटा, आर स्टॅमेन्स आर लॉंग विथ वर्सेटाइल एंथर्स. वर्सेटाइल फर्टाइल एंथर्स पाहिजे आहेत तर ते है ना, एंथर्स मध्ये पण फर्टाइल पाहिजे. तर देन स्टिग्मा, हाव इज स्टिग्मा हे लक्षात ठेवा. तर असे जे फ्लावर्स आहेत है ना, विंड पॉलिनेटेड. मग आता पॉलन ग्रेन इकडून उडून 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 असा आला आहे, कुणी आणलाय बेटा, हवेने आणलाय, दॅट इज एनिमोफिली आहे ना. सो ते आणलाय, तर ऑफकोर्स बेटा पॉलन ग्रेन्स आता या फ्लावरच्या स्टिग्मावरती पडतील. तर हाऊ शुड बी स्टिग्मा, स्टिग्माने पटकन त्या पॉलन ग्रेन्सला कॅच करायला पाहिजे.
स्टिक करून घ्यायला पाहिजे. And so that is why they are saying that a stigma, it is feathery. It is how feathery, exposed to receive the pollen grains. है ना, feathery पाहिजे, ती पण exposed पाहिजे, ती ह्या petal shaft मध्ये नाही पाहिजे, ती पण अशी वरती पाहिजे, so that pollen grains जेव्हा येतात एअर कडून तर ती पटकन जे येतात त्यांना रिसीव्ह करते. रिसीव्ह द pollen grains coming along with the wind. आला बेटा लक्षात. एक्झाम्पल, चलो सांगा आता काय काय असणार आहे एक्झाम्पल्स ऑफ एनिमोफिली. सो वन इट इज ग्रासेस, मीज, ज्वार अँड पाम्स आर देअर. ओके, एक्झाम्पल्स करून टाका. अजून पण पुढे बरेचसे क्वेश्चन्स बाकी, त्याच्यामध्ये बाकीचे जे आहेत पॉलिनेशन्स तर ते कम्प्लीट होतील. चल आता पुढचा जो क्वेश्चन आहे बेटा, नेक्स्ट क्वेश्चन, इट इज रिलेटेड विथ ट्रिपल फ्युजन. बाळांनो तुम्हाला एक सांगू का, ती जी डबल फर्टिलायझेशनची जी डायग्राम आहे, एकच मिनिट आपण घेऊन टाकूया इथे, बिकॉज ना हा पॉइंट तुम्हाला कव्हर करावा लागणार आहे. वेट सी हियर आहे ना, हे पॉलिनेशन आहे, किती छान आहे ना ते. आता इथे जे आहे ना बेटा, डायकोगॅमी हे आपण घेतलेले आहे, पॉलन पिस्टिल इंटरॅक्शन येत आहे. ओके बाळांनो तुम्हाला एक सांगू का, हा ही डायग्राम तर तुम्हाला माहित आहे ना, ते जस्ट मिनिट, तुम्हाला एक स्टोरी माहित पाहिजे. पहिली गोष्ट, वेन यू आर टेकिंग द फ्लावर ना बेटा, अख्खा चॅप्टर कसा असतो माहित आहे का. सी हियर, या डायग्रामला बघा, इन दिस डायग्राम आहे ना, यू कॅन सी बेटा की ह्या डायग्राम मध्ये सगळ्या स्टोरीज कम्प्लीट होतात. म्हणजे ज्यावेळेस आपण अख्खा चॅप्टर घेतो ना, तर त्यावेळेस ह्या डायग्रामच्या थ्रू एक 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 स्टेपच्या थ्रूच आपण जातो. पण आता इथे आपण काय करतोय, इन दिस लेक्चर वी आर डुईंग ओनली द रिव्हिजन मीन्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वी आर डुईंग ना, सो दॅट इज वाय इथे आपल्याला खूप डिटेल असं नाही घेत आहे, तरी मी बरंचसं कव्हर करते है ना. चल बेटा इथे ना आपण काय करायचंय लक्षात घ्या की सपोज दिस इज फिलामेंट ना, दिस इज व्हॉट फिलामेंट, दिस इज व्हॉट बेटा the anther is there, है ना. This is ovary, this is style, and what is this beta, stigma. Now we know beta that from the anther, है ना, the pollen grains they get transferred where beta, on the stigma, through which process known as pollination. So what is pollination? Transfer of pollen grains from anther to the stigma of the same or different flowers. It is known as what, pollination, है ना. हे एक झालं. बाळा आता इथे पुढची गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस आहे ना, आता ही ओव्हरी आहे बघा बेटा, मी काय सांगते, दिस इज ओव्हरी, दिस इज द स्टाईल, अँड दिस इज व्हॉट, स्टिग्मा. इनसाइड द ओव्हरी व्हॉट इज दिस बेटा, दी ओव्ह्यूल इज देअर. हा इथे जे ओव्ह्यूल आहे, इथे मला ओपनिंग पाहिजे होती त्याची, सो इथे जरा नीट लक्षात आहे, अॅनाट्रोपस ओव्ह्यूल आहे मग ते. ओके आता इथे थोडंसं एक स्टोरी लक्षात घ्या की ते काय बोलतात ते, जर सपोज आता ब्लॅक कलरचा हा जो आहे ना, तर सगळ्यात पहिले हा इम्पॉर्टंट लक्षात, ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर, ही लोक कोण आहे बेटा, दीज आर रिप्रेझेंटिंग व्हॉट, द पॉलन ग्रेन्स. व्हॉट आर दीज बेटा, दीज आर द पॉलन ग्रेन्स. ठीक आहे, इथे एक लक्षात घ्या, ड्यू टू पॉलिनेशन और पॉलिनेटिंग एजेंट्स, व्हॉट दे आर डुईंग, they are bringing so many different types of pollen grains on the stigma. Stigma वरती different types of different species also, है ना. pollen grains they are where beta, they are landed on the stigma. But the thing it is what beta, कि if the, as I told you earlier also, कि if the flower it is of a rose, then of course it requires a pollen grain of rose only. It will not require the pollen grain of mango or etc. बराबर. मग इथे ते काय बोलतात की इथे या pollen grains मला two words we will take here. One it is right type of pollen grain, another it is wrong type of pollen grain. मग right type of pollen grain म्हणजे काय बेटा, जर रोजचा फ्लावर आणि रोजचाच प्लांट pollen grain आलाय तर मग सेम स्पीशीज आहे, then you will take the word as what, right type. ठीक आहे, जर दुसरा कुठल्या तरी स्पीशीजचं पॉलन ग्रेन आलं तर त्याला तुम्ही काय बोलणार आहे, रॉंग टाईप बोलणार. सपोज आता हा जो ब्लॅक वर आहे ना, सो आपण काय केलं, दोन टाईपचे असतात, एक कुठला असतो बेटा, एक राईट टाईप असतो अँड वन इट इज व्हॉट, रॉंग टाईप. बराबर बेटा. ना हियर इट इज व्हॉट ना, की ही जी पिस्टिल आहे, पिस्टिलमध्ये वरती जे आहे ना स्टिग्मा असतात, तर स्टिग्मामध्ये ना बेटा काही केमिकल्स रिलीज होत असतात अँड ड्यू टू दोज केमिकल्स आहे ना, तर स्टिग्मामध्ये पॉवर असते की इट कॅन रिकॉग्नाइज विच is the right type of pollen grain and which is the wrong type of pollen grain. Got it beta?
ही जी स्टिग्मा असणार आहे, the stigma it is having the power that it can recognize which out of these two which one is right type and which one is wrong type of pollen grain. बरोबर. So now what this stigma will do ना, तर ह्या दोघांमध्ये जेव्हा ते इथे येतात ना बेटा, पॉलन ग्रेन येतोय आणि हे पिस्टिल आहे, या दोघांमध्ये डायलॉग स्टार्ट होतात, ज्याला आपण बोलतोय केमिकल डायलॉग्स बोलतोय, है ना. सो देयर विल बी पॉलन पिस्टिल इंटरॅक्शन. वर्ड काय घ्यायचा आहे पुढे आपल्याला? पॉलन पिस्टिल इंटरॅक्शन. सो इन पॉलन पिस्टिल इंटरॅक्शन फर्स्ट थिंग इट विल बी व्हॉट, की these pollen grains they will what means there will be chemical dialogues or chemical reactions between pollen grains and the stigma. बरोबर. अँड देन दोघांमध्ये जे मॅच होणार आहे इंटरॅक्शन्स करताना स्टिग्मा बरोबर तिला कळून जाते विच इज राईट टाइप अँड विच इज रॉंग टाइप. सो व्हॉट इट विल डू, इट विल रिजेक्ट द रॉंग टाइप ऑफ पॉलन ग्रेन. सपोज आता हा जो ब्ल्यू कलरचा आहे बेटा, सो ब्ल्यू कलर वाला इट इज सपोज इट इज रॉंग टाइप वाला. हा कोण आहे बेटा? दिस इज रॉंग टाइपचा आहे. तर जर तो रॉंग टाइपचा असेल तर स्टिग्मा त्याला काय करते बेटा? रिजेक्ट करणार आहे. काय करेल ती? त्याला रिजेक्ट करते. ठीक आहे, तो रिजेक्ट होतो. मग कुणाला ती एक्सेप्ट करते? राईट टाइप वाल्याला एक्सेप्ट करते. आफ्टर दॅट हा जो पॉलन ग्रेन आहे, तुम्हाला आठवतं बेटा आपण जे आहे ना, तर इथे ते एक डायग्राम घेते, ते मायक्रोस्पोर्स असतात है ना. पॉलन ग्रेन आहे, पॉलन ग्रेन मध्ये मग मायटोटिक डिव्हिजन होते है ना, 2 सेल स्टेज, आणि आफ्टर दॅट स्लोली स्लोली त्याची एक पॉलन ट्यूब फॉर्म होते. ती पॉलन ट्यूब इथे फॉर्म होते बेटा. सो हा जो पॉलन ग्रेन इथे आलाय ना, जो 2 सेल्ड आहे, 60% एंजियोस्पर्म्स मध्ये वी हॅव टेकन की 2 सेल्ड स्टेज दे आर, है की नाही. सो हियर दे आर सेइंग व्हाट, की हे जे पॉलन ग्रेन्स असतात, पॉलन ग्रेन व्हेन इट ऍक्च्युअली लँड्स है ना, व्हेन इट लँड्स ऑन द स्टिग्मा, आफ्टर दॅट है ना बेटा, सो देयर विल बी व्हाट, की ते पॉलन ग्रेन्स असणार आहे. आय एम सो सॉरी, मे बी बॅकग्राउंड नॉइस येत असेल. सो इथे जे पॉलन ग्रेन्स आहे ना बेटा, व्हॉट दे विल डू, राईट टाइप ऑफ पॉलन ग्रेन आला की दे स्टार्ट ऍब्झॉर्बिंग द ज्यूस ऑफ द स्टिग्मा. जिथे सुक्रोज असेल है ना, एकदम जे म्हणजे जे न्यूट्रिटिव्ह ज्यूस असणार आहे, इट स्टार्ट्स ऍब्झॉर्बिंग दॅट ज्यूस अँड देन बिकॉज ऑफ दॅट बेटा पॉलन ट्यूब फॉर्म होते. अँड आफ्टर दॅट पॉलन ट्यूब ऍक्च्युअली इट है ना, पॉलन ट्यूब कुठून पास होते बेटा? थ्रू द स्टाईल. अँड स्टाईल नंतर ती कुठे जाणार आहे बेटा? इन द ओव्हरी. अँड फ्रॉम द ओव्हरी कुठे जाईल बेटा? चला सांगा. फ्रॉम द ओव्हरी वेअर इट विल एंटर? इन द ओव्ह्यूल. बरोबर. आता एक लक्षात घ्या, ओव्ह्यूलच्या आतमध्ये अजून काय होतं बेटा? इनसाइड द ओव्ह्यूल वी आर हॅव्हिंग व्हॉट? इनसाइड द ओव्ह्यूल एक छोटासा एम्ब्रियो सॅक पण आहे. तुम्हाला लक्षात येत असेल बेटा मला आता काय सांगायचं आहे. लक्षात घ्या, दिस इज पॉलन ग्रेन, दिस इज व्हॉट बेटा? द पॉलन ट्यूब. This is what? Pollen tube. Inside the pollen tube, how many male gametes are there? 2 male gametes are there. How many male gametes? 2 male gametes are there. Where? In the pollen tube. बराबर. आणि pollen tube काय करते? So it will enter inside the ovule. आता ovule मध्ये एंट्री करायची आहे. ओव्ह्यूल मध्ये एंट्री करताना तिच्याकडे 3 पार्ट्स आहेत, 3 चान्सेस आहे. या तर मग जे येतं बेटा, ही जी पॉलन ट्यूब आहे, पॉलन ट्यूब डिरेक्टली माहिती आहे कुठून येणार आहे? या तर ते पॉलन ट्यूब, एकच मिनिट हा, इट कॅन डिरेक्टली कम थ्रू द चलाजा. हा जो चलाजा आहे, सो फ्रॉम दिस, इथून डायरेक्टली ती चलाजा मधून एंट्री करू शकते. बराबर. तुम्ही काय बोलणार याला? चलाजोगॅमी. और इट कॅन एंटर थ्रू द इंटेग्युमेंट्स, यू विल कॉल इट एज व्हॉट? मेसोगॅमी. और बेटा इट विल एंटर थ्रू द माइक्रोपाइल, है ना, यू विल कॉल इट एज व्हॉट? पोरोगॅमी. बेटा हे तिघ कुठून कुठे एंट्री करतात? 3 चान्सेस है ना. सो कुठे एंट्री करणार आहे ते? इनसाइड द ओव्ह्यूल दे आर गोइंग टू एंटर. बराबर. बट द थिंग इट इज व्हॉट ना, की इनसाइड द ओव्ह्यूल ऑल्दो दे आर एंटरिंग फ्रॉम एनी साइड, चलाजोगॅमी, मेसोगॅमी, पोरोगॅमी, कुठून पण एंट्री करू द्या. But beta, inside this one, embryo sac, it will enter always through. Embryo sac मध्ये कुठून एंट्री करणार आहे? जिथे कोण असणार आहे? एग ॲपरेटस. कोण असेल बेटा? एग ॲपरेटस. चला घेऊया, मी सांगते पुढची गोष्ट कशी असणार आहे तर ते. लिसन. हियर आहे ना, हे बघा, ही पॉलन ट्यूब आहे. पॉलन ट्यूब मध्ये काय असणार आहे बेटा? 2 मेल गॅमेट्स आहे. पॉलन ट्यूब काय करते? मेल गॅमेट्सला घेऊन येते. कुठे घेऊन येणार आहे बेटा? टुवर्ड्स दिस वन. चलो, एनाट्रोपस ओव्ह्यूल. ओव्हरी बाहेर असते, आतमध्ये कोण आहे बेटा? ओव्ह्यूल आहे. चला चेक करा. सो आपण काय काय घेतलंय? ही जी ट्यूब आहे ही डायरेक्टली इकडून चलाजाच्या थ्रू येऊ शकते. तुम्ही काय बोलणार? चलाजोगॅमी. ट्यूब इथून पण एंट्री करू शकते. तुम्ही काय बोलणार आहे? मेसोगॅमी.
ट्यूब जे आहे तर ती इकडून येऊन इथून पण एंट्री करू शकते. तुम्ही काय बोलणार आहे बेटा, हे मेल गॅमेट्स याच्यात आहे, हे 2 मेल गॅमेट्स आहेत. सो व्हॉट यू विल से हिअर, ओरोगॅमेट. बाळा एंट्री कुठून पण करू द्या, कशामध्ये, ओव्ह्यूल मध्ये, बट ऑलवेज रिमेंबर inside the ovule this is fully it is what beta the embryo sac. कौन है बेटा ती embryo sac. Inside the embryo sac these tubes they will always enter only from है ना, only from the direction where actually this egg apparatus is there. म्हणजे ही तर डायरेक्टली इथे अशीच जाणार आहे, बरोबर, सॉरी याच्यात नाही घुसत ते. सो हे जे आहे तर सिनर्जिड्स कडे जाणार आहे. हे पण जे ते इथून आल्यानंतर हे इकडून असं सिनर्जिड्स कडे जाणार. ही पण इकडे इथून अशी आली की ही तर अशी सिनर्जिड कडेच जाणार आहे. एवढा एक फक्त पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट येतोय बेटा की चलो ठीक आहे, आता हु इज अट्रॅक्टिंग ऍक्च्युअली द पॉलन ट्यूब, की अरे हिअर इज एग, बराबर, हिअर एग इज प्रेजेंट. So like this, who is guiding or who is attracting the pollen tube? So of course beta the synergids. कौन attract करता है तिकडे, synergids they are attracting. ठीक है, ते एक है. Further they are saying what ना, की चलो आता सपोज की हे ट्यूब है ना पोरोगॅमी दाखवते, ही जे ना ही ट्यूब है पोरोगॅमी दाखवते. these are the 2 male gametes. Now this tube है ना बेटा, it will enter in one of the synergid. कुठे एंट्री करते, one of the synergid. It will absorb the juice cytoplasm of the synergid and then जेव्हा ती इथे एंट्री करते तर ती इथे येऊन ट्यूब काय होते बेटा, बर्स्ट होणार आहे. ती काय होते, अशी बर्स्ट होते ते. ठीक आहे, बर्स्ट झाल्यामुळे काय होणार आहे, इट विल रिलीज इट्स गॅमेट्स. 2 जे मेल गॅमेट्स होते त्याला ती काय करते, रिलीज करते. हे रेड कलरची कोण आहे बेटा, मेल गॅमेट्स. व्हॉट यू कॅन सी की 1 मेल गॅमेट इज वेअर बेटा टुवर्ड्स द एग आहे, अनदर कुठे आहे बेटा, सेकंडरी न्यूक्लियस कडे आहे ते. ठीक आहे, बाकी हे तिघ डिजनरेट होतात. हा तर रप्चर झाल्याचे, हा पण जे तर काय होणार आहे, डिजनरेट होणार आहे. देन व्हॉट यू कॅन सी 1 male gamete it is haploid and egg it is also haploid. Haploid मिळून इथे ही लोक काय फॉर्म करतील, they will form what beta, that is zygote. and zygote काय बनेल, it will be 2n. 1 male gamete जो आहे हा, and you will call this word as what, syngamy. what word बोलणार तुम्ही बेटा, it is syngamy. so what is syngamy? it is a fusion of 1 male gamete, haploid male gamete with the haploid female gamete and what is formed, the zygote it is formed, so it is syngamy. स्नेहा पानी दे रहे, ठीक है. सो इट इज व्हाट, syngamy. Second it is what ना बेटा, here you can see this is 1 male gamete, this is secondary nucleus. secondary nucleus it is what बेटा, it is 2n. आठवते तुम्हाला secondary nucleus कसं काय फॉर्म झाला, आधी तिथे काय होतं बेटा, 2 पोलर न्यूक्लिया होते, दोघी पोलर न्यूक्लिया जेव्हा हा एंट्री करतो ना सेकंड मेल गॅमेट, व्हेन इट एंटर्स at that time before just before fertilization these 2 polar nuclei n and n wale they will fuse and what they are forming secondary nucleus which is 2n wala. and then here it will be what beta, the fusion between these 3 which is known as what, triple fusion. it is known as what, triple fusion. What is, why triple fusion? Because 1 male gamete is there and 2 polar nuclei will be there. So it is known as triple fusion. And beta, it is forming what? PEN. काय फॉर्म करता है? PEN फॉर्म करता है. बाळांनो, डबल फर्टिलायझेशन व्यवस्थित प्रिपेअर करा. डबल फर्टिलायझेशन मध्ये एक तर लॉंग क्वेश्चन तर येतोच येतो. सेकंड थिंग आहे तर डबल फर्टिलायझेशनची ही डायग्राम पण ड्रॉ करायला येऊ शकते, एनाट्रोपस ओव्ह्यूल पण आहे. थर्ड थिंग बेटा, डबल फर्टिलायझेशनशी रिलेटेड काही जे एमसीक्यूज त्यांना विचारायचे असेल तर ते विचारू शकता. सो यू जस्ट प्रिपेअर दिस टॉपिक व्हेरी प्रॉपरली. नाउ हियर यू कॅन सी बेटा, सो व्हॉट इज फॉर्म PEN. व्हॉट इज PEN? PEN इट इज ट्रिप्लॉइड. व्हॉट वर्ड इट इज बेटा, फुल फॉर्म काय असणार आहे PEN चा? प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. काय ते PEN, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस असणार आहे. सो नाउ दिस इज नोन एज व्हॉट, डबल फर्टिलायझेशन. लक्षात येतलंय आलं की व्हॉट इज डबल फर्टिलायझेशन? वन इज syngamy, another it is triple fusion. both of them forms what बेटा, डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन झालेलं आहे तर ते एवढं लक्षात येतंय. ओके, चलो. सो ऑल दीज आर द पॉइंट्स रिलेटेड विथ the double fertilization. Let's check. So what they are saying. Question क्या है? Question. हाँ, चलो. The question it is what कि they are saying about the triple fusion. बघा बेटा, question if they ask you ना about triple fusion. Question काय विचारलेला आहे? ट्रिपल फ्युजन विचारा की ट्रिपल फ्युजन इट इज व्हॉट? इट इज ऑल्सो कॉल्ड सेकंड फर्टिलायझेशन. लक्षात आलंय बेटा?
ट्रिपल फ्युजनला सेकंड फर्टिलायझेशन बोलले का? कारण फर्स्ट फर्टिलायझेशन कुठे होतं? वन मेल गॅमेट आणि वन फिमेल गॅमेट ना, तर ते फर्स्ट फर्टिलायझेशन. सेकंड फर्टिलायझेशन कोणतं आहे? वन मेल गॅमेट आणि टू पोलर न्यूक्लियर और सेकंडरी न्यूक्लियस. नेक्स्ट, आउट ऑफ द टू मेल गॅमेट्स इन एंजिओस्पर्म्स द फर्स्ट वन फ्युजेस विथ द एग टू फॉर्म झायगोट. बरोबर, हे सगळं आपण घेतलंय, फक्त रिवाइज करतोय. आणि इथे आपण फक्त एवढं बोलतोय, जर क्वेश्चन आला ट्रिपल फ्युजन बद्दल लिहायचा, 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर 4 पॉइंट्स कसे लिहिणार किंवा काय पॉइंट्स लिहिणार तुम्ही, सो ते आपण स्टडी करतोय. Then further, while the second one fuses with the secondary nucleus to form what? Primary endospermic nucleus. हे second fertilization. This is called triple fusion. Since each of the polar nuclei is a sister nucleus of the egg, बरोबर आहे बेटा, then it is called second fertilization. सगळे पोलार न्यूक्लियाचे आहेत, दोघी जणीचे आहेत, सो दे आर सिस्टर. फक्त ते सिस्टर नाही आहे, इव्हन यु नो जे अँटीपोडल सेल्स वरती होते, खाली एग ॲपरेटस, हे सगळे एक दुसऱ्याचे सिस्टर्स आहेत. मग वेल, देन फर्स्ट फ्युजन इन्व्हॉल्व्स द फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ egg, ठीक है, and the second fusion involves the fusion of two polar nuclei to form what? Secondary nucleus. And the third fusion involves the fusion of other male gamete with the secondary nucleus. Okay, so first fusion triple fusion बोलतात ना ते. सो ट्रिपल फ्युजन मध्ये फर्स्ट फ्युजन काय होतं बेटा? ट्रिपल फ्युजन विचारा. ट्रिपल फ्युजन मध्ये फर्स्ट फ्युजन आपण काय घेतलं? वन मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट. दुसरा सेकंड फ्युजन काय असतं बेटा? वन पोलार न्यूक्लियर अनदर पोलार न्यूक्लियर, दोघं सोबत आले, त्यांनी सेकंडरी न्यूक्लियस. आणि ट्रिपल फ्युजन काय बेटा? जो सेकंड वाला मेल गॅमेट होता तो कुणासोबत आलेला आहे? दॅट इज विथ द सेकंडरी न्यूक्लियस. सो याला आपण काय बोलतोय? ट्रिपल फ्युजन बोलणार आहोत. दॅन नेक्स्ट वन, फर्दर कन्सेप्ट इट इज रिलेटेड विथ सीड डॉर्मन्सी. बेटा ऑलरेडी आपण सीड डॉर्मन्सी घेतलेली आहे. दॅन ऑल्सो इथे जे दिलेले आहे तर ते बघूया. सीड डॉर्मन्सी ऑलरेडी आपली कंप्लीट झालेली आहे, कन्सेप्ट जे येतात तर ते पण कंप्लीट झालेले होते. मग काय, सो सीड डॉर्मन्सी नेहमी लक्षात ठेवायचं की ही डॉर्मन्सी मेटाबॉलिक अरेस्ट असते टेम्पररीली, म्हणजे मेटाबॉलिझम स्टॉप केलं जात असतो टेम्पररीली इफ देर आर अनफेवरेबल कंडिशन्स, है ना. सो दॅट इज व्हॉट द सीड डॉर्मन्सी असेल. वेल, अबाउट द पॉली, नेक्स्ट क्वेश्चन काय बेटा? किती मार्क्स येत आहे? 2 मार्क्स इच आहे. ओके, सेट नंबर 12 चालू आहे आपला. अगेन दे आर सेइंग की हे बघा, जुलै 2022 मध्ये विचारलेला होता. याच्या आधीचे पण क्वेश्चन आलेले आहेत का हे? नाही. चल, सो हिअर आहे ना बेटा, जुलै 2022 मध्ये क्वेश्चन आलेला होता. दे आज 2022 म्हणजे आत्ताच आलं ना ते. सो दे आज बेटा डिफाईन पॉलीएम्ब्रियोनी, खूपदा आपण केलेलं आहे ते. दॅन स्टेट इट्स डिफरंट टाइप्स, है ना, हे पण आपले झालेले आहेत ते. आता पुढची गोष्ट अजून पुढे येणार आहे. आपण जे सेट, आता सेट 12 चालू आहे ना, 14 मध्ये जाऊ ना, तर त्याच्यात अजून काही एक्स्ट्रा पॉलीएम्ब्रियोनीशी रिलेटेड येतील, तर त्यावेळेस आपण करून टाकू, डोंट वरी. दॅन नेक्स्ट काय येतं बेटा? अबाउट पॉलिनेशन. बाळांना हे पण खूपदा झालेलं आहे, हे की नाही. सो व्हॉट इज पॉलिनेशन, व्हॉट आर इट्स 2 टाइप्स, ऑलरेडी वी हॅव डन, है ना. चल, पण प्रिपेअर करा, व्यवस्थित प्रिपेअर करा त्याला आपण. ओके, हे झालंय बाळा. ओके, नेक्स्ट काय येत आहे? क्वेश्चन येत आहे, तुम्हाला आठवतंय बेटा? ऑलरेडी दिस क्वेश्चन ऑल्सो वी हॅव डन. ते काय बोलतात आहे की, अच्छा मला एक सांगा की व्हॉट आर द चास्मोगॅमस फ्लावर्स, व्हॉट आर क्लिस्टोगॅमस फ्लावर्स? माझ्या ऍक्शनने लक्षात आलं असेल. चास्मोगॅमस फ्लावर्स मीन्स द फ्लावर्स इन विच द एंडोशियम गायनोशियम दे आर विजिबल, है ना. सेक्स ऑर्गन्स जे असणार ना ऑफ द प्लांट फ्लावर, दे आर विजिबल, मीन्स द फ्लावर इट इज ओपनिंग. सो दिस इज व्हॉट चास्मोगॅम. क्लिस्टोगॅमस मीन्स व्हॉट बेटा? द फ्लावर इट इज नॉट ओपनिंग, ते कळीसारखी अशी बंदच असते ते. मग याच्या एंडोशियम गायनोशियम दिसतील का आपल्याला? नाही. सो दिस इज व्हॉट बेटा? द क्लिस्टोगॅमस. क्वेश्चन काय दिलेला आहे माहितीये का? की दे आर सेइंग की व्हाय इन सम यु नो सम प्लांट्स चास्मोगॅमस फ्लावर्स आर ऑल्सो देअर, क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आर देअर. हे का असतात? तर ते बोलतात बेटा. तुम्हाला माहित असेल की जे क्लिस्टोगॅमस फ्लावर्स असतात ना, जे क्लोज्ड असतात, तर ऑफकोर्स बेटा हे क्लिस्टोगॅमस फ्लावर्स यांचा फायदा पण होतो आपल्याला. फायदा काय होतो की एक तर हे लोक बायसेक्शुअल असतात, बरोबर. सेकंड थिंग ना बेटा की बायसेक्शुअल आहे, ओपन नाही होत आहे, तर मग ऑफकोर्स बेटा यांना आहे ना, तर दे डोंट रिक्वायर सेल्फ पॉलिनेटिंग आहे ना ते. सो दे डोंट रिक्वायर एक्सटर्नल एजंट्स, पॉलिनेटिंग एजंट्सची गरज नाहीये. थर्ड थिंग इट इज ना बेटा की 100% त्याला आपण अश्युरन्स आपण बोलतोय, है ना. 100% अश्युरन्स असतं की देर विल बी फॉर्मेशन ऑफ अ सीड सेट.
म्हणजे काय बेटा, हा जो फ्लावर आहे, क्लोज्ड वाला जो फ्लावर आहे, इनसाइड दैट एक्चुअली 100% चांसेस आर देयर कि yes, inside this clistogamous flower the pollination will occur because हे closed आहे आणि self pollination आहे. assured set of seeds which is there, म्हणजे ह्या फ्लावर कडून जे येतं त्याचं फर्टिलायझेशन, पॉलिनेशन होणारच आहे, फर्टिलायझेशन होणारच आहे, दॅट इज सेल्फ पॉलिनेशन, फर्टिलायझेशन होईल आणि सीड्स जे आहेत ते फॉर्म होणार आहेत ते. ओके, सो ह्यानुसार ते बोलतात आहे. सो लेट्स सी व्हाट दे आर सेइंग की व्हाय डू सम प्लांट्स है ना, प्लांट्स हॅव बोथ चास्मोगॅमस अँड क्लिस्टोगॅमस. हे तर आपल्याला झालंय. लास्ट लाईन फक्त हे वाले बघा बेटा, दॅट when some plants have both of these types of flowers, it ensures pollination and fertilization leading to what beta, seed setting. म्हणजे ensure करता 100% पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन होणारच आहे, फर्टिलायझेशन होणारच आहे, फर्टिलायझेशन नंतर फ्लावरचे कन्वर्जन सीड मध्ये होणारच आहे. when seeds are formed, then perpetuation of species, that is reproduction of species, is achieved as new plants will germinate from it. well, फक्त मेन जे आहे तर बेटा that is की assurance, seed set is assured, so that is important. okay, चलो, now next we will take and it is related with, see, set number 13 चालू आहे बेटा आपल्या इथे. so in this what they are saying, हे बघ बाळा, हा क्वेश्चन जो आहे ना, तर हा क्वेश्चन आलेला आहे मार्च 2023, म्हणजे लास्ट इयरचा. तुम्ही 25 ची एक्झाम देतात आहे, तर ते बोलतात मार्च 2023 मध्ये क्वेश्चन आले. तर लॉंग क्वेश्चन आहे का हा क्वेश्चन? इट इज कि फर्स्ट वाला क्वेश्चन है कि फॉलोइंग आर डायग्राम्स ऑफ एंट्री ऑफ पॉलन ट्यूब इनटू ओव्यूल, आयडेंटिफाय द टाइप ए एंड बी. चलो टेल मी. हे खूपदा झालंय. हे बघ बाळा, हायनाट्रोपस ओव्यूल आहे, ही पॉलन ट्यूब आहे. कुठून एंट्री केली आहे ओव्यूल मध्ये? इथून वरून आली आहे. हा पार्ट कोण आहे? बोलो. दिस पार्ट इट इज विच पार्ट? दिस इज चलाजा ना. दिस पार्ट इट इज व्हाट? चलाजा. सो दिस इज व्हाट? चलाजोगॅमी. बरं. नाव हियर बेटा इथून साइडने आलंय. सो दिस इज व्हाट बेटा? मिझोगॅमी. इंटेग्युमेंट्स मधून आलेत ना. सो दिस इज व्हाट बेटा? दिस इज मिझोगॅमी. आणि तेच इथून घुसले असते तर मायक्रोपाइल मधून पोरोगॅमी इट विल बी. है की नाही? देन हे बघा, चलाजोगॅमी अँड मिझोगॅमीचा. क्वेश्चन 2 काय बेटा? गिव एनी 4 पॉइंट्स ऑफ सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. आय थिंक हा आपल्याला क्वेश्चन आधी पण घेतलेला आहे. सिग्निफिकन्स झालेलं आहे. परत येणार आहे डबल फर्टिलायझेशन सेट 14 मध्ये, आपण ते बघूया नेक्स्ट वाल्या याच्यात. डबल फर्टिलायझेशन झालेलं आहे, फक्त सिग्निफिकन्स बाकी, ते नेक्स्ट सेट जो आहे त्याच्यात करू आपण. पुढे काय दिलेलं आहे? व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ क्रॉस पॉलिनेशन. मी बोलले ना बेटा, पॉलिनेशन वरती क्वेश्चन्स येतातच. डिफरंट टाइप्स ऑफ क्रॉस पॉलिनेशन आपण नाही का बोललो होतो तिथे, बेस्ड ऑन द बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स. बोला कोणते कोणते? असा बर्ड्सच्या थ्रू असेल तर ऑर्निथोफिली, इन्सेक्टच्या थ्रू असेल तर एंटोमोफिली, आणि अजून कोण होतं? बॅट्सच्या थ्रू असेल तर चिरोप्टेरोफिली. इट इज, है ना, 3च असतात बाळा. बघा, एंटोमोफिली आपण ऑलरेडी कव्हर केलंय. ऑर्निथोफिली घ्यायचंय आणि आपल्याला चिरोप्टेरोफिली घ्यायचा. हा वर्ड मला फार आवडतो, दॅट इज चिरोप्टेरोफिली. चलो सी बेटा, व्हॉट इज अबाउट द ऑर्निथोफिली. बोला, ऑर्निथोफिली काय असणार आहे बेटा? इट इज ऍक्च्युअली पॉलिनेशन ऑफ प्लांट्स थ्रू बर्ड्स. बराबर, बर्ड्सच्या थ्रू जर पॉलिनेशन होत असेल तर इट इज व्हॉट? ऑर्निथोफिली. प्लांट्सला काय बोलणार आहे? ऑर्निथोफिलस प्लांट्स. है की नाही बेटा? चलो, तुम्हाला माहित आहे का की जे बर्ड्स असतात, बर्ड्सला पण ते अट्रॅक्ट करावं लागेल ना. मग काय काय अडॅप्टेशन असेल? सुंदर सुंदरचे तर कलर असणार आहे, नेक्टर असणार आहे. पण प्रॉब्लेम काय आहे? बर्ड्सला सेन्स ऑफ स्मेल फार कमी असतो बेटा. म्हणजे यांना छान छान असं स्मेल नसणार आहे. फक्त दिसायला सुंदर असतील फ्लावर्स अँड नेक्टर असणार आहे, स्मेल नसणार आहे तर त्यांना. bird pollinated plants are called ornithophilous plants. है की नाही? Then example सांगून टाका. That is callistemon, bombex and butea. Okay, so these are what? These are the points related with ornithophily. अच्छा, तुम्हाला एक सांगू का? This one is very interesting. Chiropterophil, and I like this, है ना? चिरोप्टेरोफिल. एक तर पहिली जे आहे तर नेम, इट इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल नेम. अनदर थिंग बेटा की हा वेगळाच नेम आहे अँड इट इज बेटा रिलेटेड विथ द बॅट पॉलिनेशन.
पॉलिनेशन ऑफ प्लांट्स कशाच्या थ्रू? बॅट्सच्या थ्रू. बॅट बघितलाय खरं खरंच हेवी असतो बेटा, खूप हेवी असतो. हेवी म्हणजे जड असतो. सेकंड थिंग व्हॉट बेटा, की बॅट्स हे रात्रीचे येतात बाहेर, है ना, तुम्हाला माहित असेल. तर इट मीन्स बेटा, जस्ट टेल मी की हे जे फ्लावर्स असतील जे बॅटच्या थ्रू पॉलिनेट होणार आहे, मग हे पण काय असणार आहे, ते पण तर नाईटलाच ब्लूम करतील ना, ओपन अप होतील, है ना. जसं हे बॅट जर रात्रीचे येतात हा फ्लावर पण ओपन तेव्हाच व्हायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बेटा, फ्लावर्स वरती जर बॅट बसणार आहे तर फ्लावर्स नाजूक पाहिजे का? नाही. सो फ्लावर शुड बी व्हेरी स्टाउट, इट शुड बी व्हेरी स्ट्रॉंग, है ना, असे असतात. सो तसे. थर्ड थिंग अजून एक सांगू का, काय असतं की बॅट्स जे आहे ना, त्यांना कुठले फ्लावर्स अट्रॅक्ट करतात? द फ्लावर्स विच आर हॅव्हिंग व्हेरी बॅड स्मेल. समटाइम्स इट मे बी रॉटन एग लाईक, रॉटन फ्रूट लाईक असणारे, सडलेलं अंड, सडलेला जो रॉटन मीन्स वॉटर, रॉटन मीन्स सडलेला, और जे फ्रूट्स असतात, सो लाईक दॅट स्मेल, यु नो, खराब वाला स्मेल, इट अट्रॅक्ट्स बॅट्स, है ना. तसं चला बघूया. सो हियर पॉलिनेशन इफेक्टेड थ्रू बॅट्स इज कॉल्ड व्हॉट? Chiropterophily. Bat pollinated plants are called Chiropterophilous plants. Chiropterophily is seen in plants like Anthocephalus, kadamba tree, Adansonia, baobab tree, and Kichelia, that is sausage ट्री. इट इज. नाव पण छान छान आहे. एक्झाम्पल्स करून टाका, थोडा वेळ आहे आपल्याकडे अजून. सो एक्झाम्पल्स जमत असतील तर करूनच टाका ते. आता येतोय बेटा, दॅट इज द लास्ट सेट ऑफ अवर डिस्कशन. जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते ते इथे कव्हर केलेले. अजून बेटा छोटे छोटे काही जे गोष्टी असणार आहे ते आपण घेणार आहोतच अजून. ओके, कुठे जे तर एक्झाम्पल्स काय काय घेतले, ते डायग्राम्स कोणते करायचे आहेत चॅप्टर वाईज वगैरे, हे आपण करणार आहोत. चल, नाव नेक्स्ट इट इज ना, लेट्स सी काय बोलतात. विच इज द फर्स्ट क्वेश्चन? फर्स्ट क्वेश्चन इट इज बेटा सप्टेंबर 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. लेट्स सी, लास्ट सेट आहे, काय काय क्वेश्चन्स येतात आहे सप्टेंबर 21 चे, पीवायक्यूज मध्ये चाललंय वाटतं. क्वेश्चन इट इज व्हॉट, पुन्हा तेच बघा, गिव्ह द टर्म टू डिस्क्राइब द एंट्री ऑफ पॉलन ट्यूब इनटू द ओव्ह्यूल. हा, into the ovule. Okay, through what beta? Through actually the following parts, that is micropyle. Again the same things they are asking, है ना. बोलून टाका, तुम्हाला लक्षात येणार आहे आता. मायक्रोपाईल आहे, चला जा, इंटेग्युमेंट, दिस यू नो बेटा. झोपेतून उठवलं तरी तुम्हाला ते आन्सर्स देता येतील ना, इतक्या वेळा त्या गोष्टी रिवाइज झालेल्या आहेत. वेल, सो दिस क्वेश्चन फर्स्ट वाला वी नो. सेकंड इट इज व्हाट? स्टेट एनी 5 सिग्निफिकेंस ऑफ डबल फर्टिलाइजेशन. येस बेटा, दिस वाज रिमेनिंग एक्चुअली, so this we will cover now, है ना. So the question it is what they are saying, what is the significance of double fertilization? Beta, ha question far important hai and this you have to do. Okay, so significance means importance na. Significance means what? It is importance. ठीक है. So what is the importance of double fertilization? थोड़ा सा लक्ष द्या. अपन already है ना, we have studied double fertilization. So let's say first it is what? कि double fertilization is unique feature in angiosperms. Beta, this point is very important. In angiosperms, you know, or you can say कि where you can see double fertilization. So double fertilization is seen in angiosperms only. Further beta, in which seed with food store is produced. बेटा, सीड विथ फूड स्टोर, हे काय आता? फूड स्टोर, एंडोस्पर्म. फूड काय असतो बेटा? एंडोस्पर्मच्या फॉर्म मध्ये, बराबर, ते एक द्यायचं आहे. दुसरं काय की इन डबल फर्टिलायझेशन डिप्लॉइड झायगोट इज प्रोड्यूस्ड ड्यूरिंग डबल फर्टिलायझेशन विच लेटर फॉर्म्स व्हॉट? न्यू प्लांट. अलग अलग की डबल फर्टिलायझेशन मध्ये आपण काय घेतलं होतं? एक सिनगॅमी, एक ट्रिपल फ्युजन घेतलं. सिनगॅमी मध्ये काय फॉर्म होतं बेटा? झायगोट, जो कसं असणार आहे? डबल फर्टिलायझेशन. दुसरं आपण काय घेतलं होतं बेटा? ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन मध्ये काय फॉर्म होतं? सो PEN, दॅट इज प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस, जो काय फॉर्म करणार आहे? एंडोस्पर्म. व्हॉट इज एंडोस्पर्म? एंडोस्पर्म इट इज ऍक्च्युअली द food of the baby, that is embryo. Triploid PEN forms nutritive endosperm tissue. This also we know beta. Next it is कि diploid condition of the plant is restored by fusion of haploid male and female gametes through syngamy. This we know beta.
हे एक जनरल गोष्ट दिलेली आहे. आपल्यामध्ये पण कसं असतं ना, ह्युमन बिईंग्स पण आपण डिप्लॉइड असतो. मग आपली ही डिप्लॉइडनेस आहे, तर हे कसं काय रिस्टोर केलं जातं बाय फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. ह्युमन बिईंग्स मध्ये पण तसंच असतं, दोघं हॅप्लॉइड असतात. डबल फर्टिलायझेशन अवॉइड पॉलीएम्ब्रियोनी. This is very important. Why polyembryony is avoided? Because both the male gametes they are utilized ना बेटा. एक मेल गॅमेट सिंगॅमी मध्ये युज होतो, दुसरा मेल गॅमेट जे ट्रिपल फ्युजन मध्ये युज होतं. सो म्हणून जे आहे तर तिथे काय होणार आहे, तर तिथे पॉलीएम्ब्रियोनीचे चान्सेसच नाहीये. ओके ना. इन फर्दर चला आता त्यानंतर नेक्स्ट येत आहे, डिस्क्राईब आउटब्रीडिंग डिव्हाइसेस विच एनकरेज क्रॉस पॉलिनेशन. हा थोडासा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बेटा. याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आपण घेतलेले आहे, जरा बघूया आउटब्रीडिंग डिव्हाइसेस मध्ये काय असतात. फर्स्ट ऑफ ऑल हा क्वेश्चन व्यवस्थित करा, मार्च 2022 चा आहे. चान्सेस आहेत आता काही ना काहीतरी ते विचारतील. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस मधले बरेचसे जे डिव्हाइसेस आहे हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत आतापर्यंत, पण तरी सुद्धाचे तर आता आपण ते बघूया एक्झॅक्टली काय. तुम्हाला माहिती आहे बेटा की इनब्रीडिंग असते आणि एक आउटब्रीडिंग असतं. ज्यावेळेस ना बाळा की सेल्फ पॉलिनेशन होतं तर इनब्रीडिंग बोलायचे, आणि ज्यावेळेस क्रॉस पॉलिनेशन होईल तर त्यावेळेस तुम्ही काय बोलणार आहे, आउट ब्रीडिंग बोलणार. काय बोलायचं, आउट ब्रीडिंग बोलायचं. ठीक आहे. नाव हियर द क्वेश्चन इट इज व्हॉट, आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस. क्वेश्चन काय बेटा, आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस. आता आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणजे काय, आपले काही असे मेकॅनिकल डिव्हाइसेस नाही. मेकॅनिकल म्हणजे मोबाईल एक्सेट्रा, ह्याला आपण डिव्हाइसेस बोलतो ना, तसं नाही. तर इथे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहे. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणजे काय, these are those conditions in the flower which are preventing their inbreeding or self pollination. लक्षात येते, एकदम सिंपल आहे. एक फ्लावर घेतलाय आणि ह्या फ्लावर मध्ये असे कुठले कुठले कंडिशन्स तुम्ही टाकणार ना बेटा की जेणेकरून याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन व्हायलाच नाही पाहिजे. हे मी असं करते, इट मीन्स दीज आर पेटल्स हा बेटा, आणि आतमध्ये सगळं अँड्रोशियम गायनोशियम सगळं दिसतंय. सो दिस इज ऍक्च्युअली फ्लावर. सो व्हॉट आर द कंडिशन्स which will prevent the self pollination in this flower? बोला. सगळ्यात पहिले काय, सेल्फ पॉलिनेशन फ्लावर मध्ये कधी होईल, when the flower is bisexual. बराबर. मग तुम्ही एक काम करा ना, जर हा बायसेक्शुअल झाला असता तर तो सेल्फ पॉलिनेशन करेल. यू डू वन थिंग, मेक इट युनिसेक्शुअल. सो इफ द फ्लावर इज युनिसेक्शुअल then of course there will be what, इनब्रीडिंग की आउटब्रीडिंग, आउटब्रीडिंगच होईल ना बेटा. एक ते झालं. ठीक आहे. दुसरी कंडिशन, सपोज इफ द फ्लावर इट इज बायसेक्शुअल, बायसेक्शुअल आपण याच्यानुसार घेऊया का, चला इथे बघूया. फर्स्ट हा हे बघ बाळा इथे दिलेलंच आहे, दॅट आउटब्रीडिंग डिव्हाइसेस विच एनकरेज क्रॉस पॉलिनेशन, है ना. आउटब्रीडिंगचं मिनिंग लक्षात आलेलं असणार आहे. सो फर्स्ट इट इज युनिसेक्शुअलिटी, जे मी आता बोलत होते तुम्हाला ते. दुसरं हे सांगणार होते मी डायकोगॅमी, आणि तिसरा प्रीपोटॅन्सी, सेल्फ स्टरिलिटी, हिट्रोमॉर्फी अँड हर्कोगॅमी. खूप सगळेचे सगळे मस्त आहे आणि सगळेचे सगळे छान आहेत, आणि सगळ्यांवरती ऍटलिस्ट नाही फुल क्वेश्चन विचारला तरी सुद्धा चान्सेस आहेत बेटा की ती लोक 1 मार्क क्वेश्चन तर विचारतील, है की नाही. चला बघूया काय काय आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. फर्स्ट इट इज युनिसेक्शुअलिटी. मी काय बोलली बेटा की द प्लांट्स बियर आयदर मेल और फीमेल फ्लावर. इफ द प्लांट इज हॅव्हिंग ओनली युनिसेक्शुअल फ्लावर, नन ऑफकोर्स बेटा जर मेलच फ्लावर असेल किंवा फिमेल फ्लावर इकडे असेल तर ऑफकोर्स या फ्लावर मध्ये जर एकच आहे, इट इज युनिसेक्शुअल, तर इथे सेल्फ पॉलिनेशन पॉसिबल आहे नाही. सो ड्यू टू युनिसेक्शुअल नेचर सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइडेड. प्लांट्स आर आयदर dioecious. Plants are what beta? Dioecious means 2 different plants are required. Papaya, okay, or monoecious, है ना, or monoecious plants, that is the maize is also there, है ना. डायोशियस आयदर बोलते हैं, आयदर ते डायोशियस असतील म्हणजे की पपाया असेल किंवा मग मोनोशियस कोण असेल बेटा, मेज असं दिलेलं आहे. डायोशियस प्लांट कोण घेतलेला, पपया कोण आहे, डायोशियस, मेल फिमेल डिफरंट. मोनोशियस म्हणजे एकाच प्लांट बट त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे जे येतात ते युनिसेक्शुअल फ्लावर्स एकाच झाडावर असेल, दॅन इट इज मोनोशियस कंडिशन. ठीक. सेकंड इट इज व्हॉट, हर्कोगॅमी. तुम्हाला आठवतंय बेटा मी तुम्हाला एक वर्ड सांगितलेला होता, बघूया काय बोलतात ते. नाही दिस इज हर्कोगॅमी नाही, हिट्रोमॉर्फी इट इज. वर्ड इट इज व्हॉट बेटा, हिटेरो अँड मॉर्फी. बेटा व्हॉट इज द मीनिंग ऑफ हिट्रो. हिट्रो मीन्स डिफरंट ना. हिट्रो म्हणजे काय असणार आहे, डिफरंट असतात. मॉर्फी म्हणजे स्ट्रक्चर येतं. लेट्स से दे आर सेइंग दॅट इन सेम प्लांट different types of flowers are produced. If in the same plant different types of flowers are produced, है ना, that these flowers, in these flowers
स्टिग्मास अँड अँथर्स आर सिच्युएटेड ॲट डिफरंट लेवल्स. म्हणजे एकच प्लांट आहे पण त्याच्यामध्ये असे फ्लावर्स प्रोड्यूस केले जे डिफरंट डिफरंट टाईपचे फ्लावर्स आहेत आणि यांच्यामध्ये स्टिग्मा आणि अँथरचे जे पोझिशन पाहिजे बेटा तर ते डिफरंट डिफरंट लेवल असेल. स्टिग्मा वरती असेल, अँथर खाली असेल तर अँथर मधून पॉलन ग्रेन सोडून इथे वरती नाही जाऊ शकत लाईक दॅट. सो दिस इज नोन ॲज व्हॉट हिट्रोमॉर्फी मध्ये हिट्रोस्टायली अँड हिटरोअँथी कन्सेप्ट येतात. हिट्रोस्टायली है ना डिफरंट डिफरंट फिलामेंट्स मध्ये जे स्टाईल्स असतात तर ते फिलामेंटचे येतात त्याची लेंथ डिफरंट हिट्रो हिट्रोस्टायली मध्ये काय असणार आहे ओव्हरी स्टाईल स्टिग्मा ती जी स्टाईल आहे ना तर तिची डिफरंट असणार आहे. अँथी मध्ये फिलामेंट्सची जी हे असेल लेंथ असेल ते डिफरंट डिफरंट असेल. याच्यामुळे काय होतं सेल्फ पॉलिनेशन नसणार आहे. ते एक्झाम्पल प्राइम रोज इज देअर. ओके नेक्स्ट इट इज क्लीन करायचं आहे ना इथे. नाउ फर्दर इट इज हर्कोगॅमी. येस दिस ओनली आय वॉन्टेड टू टेल यू बेटा. हर्कोगॅमी तुम्हाला आठवत असेल बेटा आधी मी थोड्या वेळापूर्वी जे आहे तर मी कॅलोट्रॉपिस नावाचं एक झाड बोलले. तर रुईचं झाड असतं. आपण रुईच्या झाडाची जी पानं असतात तर ते देवाला आपण शनी मंदिर का मारुती मंदिरमध्ये आपण जे आहेत ना तर ते देत असतो असं. तर दॅट इज व्हॉट बेटा कॅलोट्रॉपिस. त्याला आपण काय बोलतो कॅलोट्रॉपिस रुईचं झाड है ना. तर कॅलोट्रॉपिस मध्ये काय होतं बेटा की फ्लावर हा बायसेक्शुअल आहे. मेल फिमेल गॅमेट्स दोघं पण आहेत तिथे है ना. एंड्रोशियम गायनोशियम बोथ आहे. दोघं एकदम सेम लेवल वरती पण आहेत. पण नेमकं प्रॉब्लेम काय झालाय. प्रॉब्लेम आहे बेटा की जी स्टिग्मा आहे आणि जे अँथर आहे त्यांच्यामध्ये कोण आलेलं आहे मेकॅनिकल बॅरियर आलाय. मग बेटा मेकॅनिकल बॅरियर इकडे स्टिग्मा आहे ही मेकॅनिकल बॅरियर इकडे स्टाईल आहे जे पण आहे तर ओरी स्टाईल स्टिग्मा इथे अँथर आहे आणि इकडे स्टिग्मा आहे आणि हा मेकॅनिकल बॅरियर आहे. तर नाही होत ना बेटा इकडून पॉलन अशी इकडे नाही येऊ शकत आहे. सो दिस इज नोन ॲज व्हॉट हर्कोगॅमी. व्हॉट इट इज हर्कोगॅमी. इन हर्कोगॅमी फ्लावर्स आर व्हॉट बोलो बायसेक्सुअल फ्लावर्स है विच मे कम अक्रॉस मैकेनिकल डिवाइस है ना टू प्रिवेंट सेल्फ पॉलिनेशन. विच मे कम अक्रॉस मैकेनिकल डिवाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. ठीक आहे तुम्ही इथे डिरेक्टली मेकॅनिकल बॅरियर टाका मध्ये असं. ठीक आहे देन नॅचरल फिजिकल बॅरियर बघा तिथे दिलेलं फिजिकल बॅरियर है ना. दोघांच्या मध्ये फिजिकल बॅरियर आले त्यांचं स्ट्रक्चरच तसं असतं. अवॉइड्स कॉन्टॅक्ट ऑफ पॉलन्स विथ स्टिग्मास. एक्झाम्पल इट इज व्हॉट कॅलोट्रॉपिस वेअर pollinia are situated below the stigma. Pollinia it means what beta anthers they are situated below the stigma. Stigma वरती असते हा खाली. Now next it is what beta prepotency. What word it is prepotency. Let's see what they are saying. Prepotency म्हणजे ना प्री म्हणजे आधी. ते काय बोलतात ते माहिती आहे का बेटा की सपोज आता एक फ्लावर आहे बायसेक्शुअल आहे सगळ्या काही गोष्टी चांगल्या आहेत त्याच्यामध्ये दोघं जे आहे तर एका बायसेक्शुअल आहे सेम टाइम वरती दोघं मॅच्युअर पण होत आहे मेल गॅमेट फिमेल गॅमेट दोघं एकाच लेवल वरती आहे कुठलं जे तर बॅरियर पण नाहीये. पण ऍक्च्युली होतं काय ना बेटा की त्या स्टिग्मा ह्या फ्लावरची जी स्टिग्मा आहे या स्टिग्मावरती ह्याच फ्लावरचा पॉलन ग्रेन येईल आणि ह्याच स्टिग्मावरती दुसऱ्या सेम स्पीशीजचा जो पॉलन ग्रेन आहे तो पण येईल. पण याला नेमकं होतं काय की एकाच वेळी हे दोघं जर हिचा पण पॉलन ग्रेन आला आणि दुसरा फ्लावरचा सेम स्पीशीजचा पण पॉलन ग्रेन आला पण ह्या दोघांपैकी माहिती आहे का कोण लवकर जे आहे तर डेव्हलप होणार आहे पॉलन ट्यूब कुणाची फॉर्म होणार आहे लवकर दुसऱ्याची पॉलन ट्यूब लवकर फॉर्म होणार आहे सेम फ्लावरची पॉलन ट्यूब लवकर फॉर्म होत नाही. याच्यामुळे पण काय होतं बेटा की इथे सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस होत आहे बट याच्यामुळे प्रीपोटॅन्सीमुळे काय होतं की क्रॉस पॉलिनेशन येणार आहे. सो सी प्रीपोटॅन्सी बोलतात आहे. इन प्रीपोटॅन्सी pollens of other flower germinate rapidly rather than from the same flower. Pollens from the same flower. Example it is what? Apples. Example काय apples. Examples लक्षात ठेवायचे आहेत व्यवस्थित. चल now next it is about the self sterility or self incompatibility. आता बघा काय होतं. Suppose if a flower it is bisexual. इट इज हॅव्हिंग ऑल द कन्सेप्ट है ना सगळे काही जेवढे जे पॉइंट्स पाहिजे सगळं ओके आहे. फ्लावर बायसेक्शुअल आहे दोघांची लेंथ जी आहे तर ना स्टिग्मा आणि अँथरची लेंथ जी आहे तर ती सेम याच्यामध्ये प्रीपोटॅन्सी काही प्रकार नाही सगळं काही व्यवस्थित आहे सगळं काही. बट दॅन ऑल्सो आहे ना बेटा की ही जे फ्लावर आहे दिस फ्लावर इट विल नॉट अलाउ द जर्मिनेशन ऑफ पॉलन ग्रेन ऑफ इट्स ओन है ना इट्स ओन अँथर. दिस इज नोन ॲज व्हॉट सेल्फ स्टरिलिटी. हा फ्लावर जो आहे तर ह्या फ्लावरला त्याचे स्वतःचे पॉलन ग्रेन्स चालणार नाही
This is known as self-sterility. So what is self-sterility or self-incompatibility? It is a genetic mechanism in which pollen germination is inhibited on the stigma of the same flower. Example, tobacco, thea. Example is what? Tobacco and thea. आलं का बेटा लक्षात? आय गेस इथे आपलं हे कव्हर झालंय बऱ्याचसं. नाव नेक्स्ट क्वेश्चन. चला बघा बेटा, आता हा एक क्वेश्चन येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे जो जुलै 2022 मध्ये दिलेला आहे. बेटा इथे तुम्हाला लक्षात येईल क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. ए वाला ए क्वेश्चन इट इज नेक्स्ट आहे आता हा क्वेश्चन. बघा बेटा केस स्टडी टाइप दिलेलं आहे. कब्बान पार्क इन बेंगलुरू इज हॅव्हिंग डल फ्लावर्स विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. फ्लावर कसे आहेत? डल आहे. डल फ्लावर्स म्हणजे काय? ज्यांना खूप असे ब्राईट कलर नाहीये असे. फ्रॅग्रन्स एकदम स्ट्रॉंग आहे. अबंडंट नेक्टर आहे, खूप जास्त नेक्टर आहे. अँड एडिबल पॉलन ग्रेन्स आहे. तुमच्या लगेच लक्षात येत असेल बेटा कोण असणार आहे. आयडेंटिफाय द टाइप ऑफ पॉलिनेशन द फ्लावर्स आर अडॅप्टेड फॉर. बेटा ब्राईट कलरचे जे फ्लावर्स असतात ते ऑर्निथोफिली आणि एंटोमोफिली मध्ये लागत होते, बरोबर. म्हणजे इन्सेक्ट आणि बर्ड्स साठी ब्राईट कलर पाहिजे, पण इथे कलर काय दिलेला आहे? डल दिलाय. आणि तिसरी पॉलिनेशन आपण काय घेतलं? चिरोप्टेरोफिली. दॅट इज व्हॉट रिलेटेड विथ बॅट पॉलिनेशन. मग इथे आन्सर काय असणार आहे? बॅट पॉलिनेशन आहे की नाही. तर तसं नेक्स्ट क्वेश्चन काय? प्रोसेस ऑफ फ्रूट फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन इज टर्म्ड ॲज. बोला, विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट फॉर्म होतोय, काय टर्म देणार? पार्थिनोकार्पी है ना, ते झालं. थर्ड काय? डिफरन्शिएट बिटवीन अल्ब्युमिनस अँड एक्स अल्ब्युमिनस सीड्स. येस बेटा, हे अजून आतापर्यंत मी एकदा पण अजून डिस्कशन नाही झालेलं आपल्या इथे है ना. चला बघूया काय बोलतात ते अबाउट द अल्ब्युमिनस अँड एक्स अल्ब्युमिनस सीड्स. लेट्स सी अजून काही राहिलेले आहेत का आपले? अजून एनिमोफिलस हे आपलं झालेलं होतं. हायड्रोफिली हे फक्त बाकी आहे आपलं. एक किती क्वेश्चन्स बाकी येतात ते फक्त मी बघते याच्यामध्ये. ग्राफ्टिंग, अपोमिक्सिस, पॉलिएम्ब्रियॉनी अँड पार्थिनोकार्पी ते झालेले आहे आपलं पार्थिनोकार्पी मध्ये. वेल चला संपत आलेला आहे. इथे आता आपले इम्पॉर्टंटचे क्वेश्चन्स असतात. सो हिअर आहे ना क्वेश्चन इट इज व्हॉट. हा एक टॉपिक आपला बाकी आहे की व्हॉट इज ऍक्च्युअली दी अल्ब्युमिनस अँड व्हॉट इज एक्स अल्ब्युमिनस सीड. बेटा नीटचे क्वेश्चन्स असतील किंवा सीईटी असेल किंवा बोर्डचा पेपर असेल तर ह्या तिन्ही टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये पेपर्स मध्ये आहे ना बेटा, तर हा एक क्वेश्चन याच्यावरती पण येत असतो. विच इज दॅट क्वेश्चन. द क्वेश्चन इट इज रिलेटेड विथ अल्ब्युमिनस अँड एक्स अल्ब्युमिनस सीड्स. सगळ्यात पहिले अल्ब्युमिनस मीन्स बेटा याला आपण एंडोस्पर्मिक पण बोलूया. व्हॉट बेटा? दे आर ऑल्सो नोन ॲज व्हॉट? एंडोस्पर्मिक सीड्स. अल्ब्युमिनस सीड्स मीन्स एंडोस्पर्मिक सीड्स. आणि इथे काय? एक्स अल्ब्युमिनस, सो एक्स नॉन एंडोस्पर्मिक सीड्स. यांना काय बोलणार बेटा? यू विल कॉल इट ॲज व्हॉट? नॉन एंडोस्पर्मिक सीड्स. ठीक आहे, हे लक्षात घ्या. काय बोलतात आहे बेटा? एंडोस्पर्मिक सीड्स अँड नॉन एंडोस्पर्मिक सीड्स येतात. काय असतात तर ते सांगते. सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे का बेटा की एंडोस्पर्म नाव कुठे घेतलं होतं आपण? एंडोस्पर्म जे आहे तर ऑफकोर्स डबल फर्टिलायझेशन मध्ये ट्रिपल फ्युजनने काय केलं होतं? पीएन फॉर्म केला. पीएनचं फर्दर काय फॉर्म होत आहे बेटा? एंडोस्पर्म फॉर्म होत आहे. आणि आपण काय घेतलं की अरे एंडोस्पर्म इट इज द रिझर्व फूड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ व्हॉट? सीडच्या आतमध्ये कोण आहे? छोटासा झायगोट. झायगोटचं काय बनणार आहे? एम्ब्रियो, छोटासा बच्चू आहे. मग त्याला डेव्हलप होण्यासाठी इट रिक्वायर्स व्हॉट? इट रिक्वायर्स एंडोस्पर्म. फूड पाहिजे. सो दॅट रिझर्व फूड इट इज दी एंडोस्पर्म. कन्सेप्ट लक्षात घ्या काय होत असते ते. ठीक आहे, एंडोस्पर्म काय बेटा? सीडच्या आतमध्ये दोनच गोष्टी असतात. एक छोटासा पिल्लू असणार आहे दॅट इज एम्ब्रियो, आणि एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटसाठी लागणारा फूड असेल अँड दॅट फूड इट इज व्हॉट? एंडोस्पर्म. एवढ्याच गोष्टी असतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का बेटा की कधी कधी आपल्याकडे कसं असतं, जस्ट एक असंच एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. कसं सांगू की समजा आपण कुणाच्या घरी गेलो, ठीक आहे, चहा घ्यायला गेलो आपण. तर त्याच्यामध्ये कसं असतं की काही जणचे असं म्हणजे आपल्याकडे कसं असतं की आपण गेलो कुणाकडे चहा घ्यायला गेलो, त्यांनी चहा सोबत आपल्याला एक प्लेट मध्ये तर बिस्किट्स पण दिले. ठीक आहे, एक छानशा ट्रे मध्ये तर बिस्किट्स पण दिले. समजा 5 बिस्किट दिले आणि 1 कप दिला चहाचा. आपण चहाचा कप घेतला. आता ते बिस्किट्स तर आपल्यासाठीच होत आहे. मग आपण आपले 2 टाईपचे व्यक्ती असतात. एक काय करेल तर बिस्किट फक्त एकच उचलेल, बाकीचे 4 राहू दे है ना. दुसरं काय करेल? 5च्या 5 बिस्किट जे आहे तर ते खाऊन टाकेल.
हे 2 टाईप मी सांगितले. सो व्हॉट एक्झॅक्टली इट इज, यु नो बेटा, की बिस्किट कुणासाठी होते, ते आपल्यासाठीच होते, पण आपण किती झाले, 2 टाईपचे झाले. ते वन इट इज व्हॉट, की एक तर या तर आपण एकच खाणार आहे, म्हणजे बाकीचे उरून ठेवणार आहे. दुसरं काय, आपण सगळ्याच्या सगळं खाऊन टाकणार आहोत. बराबर. इथे ना सेम थिंग इट इज बेटा. ते जे सीड आहे, इनसाइड द सीड जो फूड आहे ना, फूड म्हणजे ज्याला बिस्किट आता आपण कन्सिडर करू ते, आणि आपण चहा घेणार आहे, इट मीन्स व्हॉट बेटा, तो छोटासा एम्ब्रियो. तो जो एंडोस्पर्म आहे ना बेटा, एंडोस्पर्म कुणासाठी असतो, सीड साठीच आहे, एम्ब्रियो साठीच आहे. बरोबर. मग काय असतात, 2 टाईपचे एम्ब्रियोज असतात. एक एम्ब्रियो असेल जो त्याची डेव्हलपमेंट करताना अख्खाच्या अख्खा एंडोस्पर्म खाऊन टाकेल मीन्स यूज करून टाकेल. मग त्याच्याकडे जे आहे तर बेटा एंडोस्पर्म राहिलंच नाही. आपल्याला जसं 5 बिस्किट दिले होते, ते 5 बिस्किट मध्ये आपण सगळे बिस्किट खाऊन टाकले, तर ते ट्रे मध्ये बिस्किट राहिले का, नाही राहिले. बरोबर. सेम तसंच बेटा इथे ते बोलतात आहे की जर त्या सीड मध्ये जो एम्ब्रियो तुम्ही टाकलेला आहे आणि एंडोस्पर्म टाकलेला आहे तुम्ही, जर या एम्ब्रियोने अख्खाच्या अख्खा एंडोस्पर्म खाऊन टाकलं, दॅन बेटा याच्याकडे एंडोस्पर्म राहिलं का, नाही. मग तुम्ही त्याला काय बोलणार, यू विल कॉल इट एज नॉन एंडोस्पर्मिक सीड. तो सीड काय बनेल, नॉन एंडोस्पर्मिक सीड, मीन्स इट इज नॉट कंटेनिंग एंडोस्पर्म. ठीक है ते. और यू विल कॉल इट एज व्हाट, एक्स एल्ब्यूमिनस सीड. एल्ब्यूमिनस मीन्स फूड ओनली बेटा, है ना. दुसरं एक्स बोलले, एक्स वर्ड कधी घेतोय बेटा आपण, एक्स म्हणजे जो आधी आपला होता आता नाहीये. बरोबर ना. तर इथे पण तेच आहे, एल्ब्युमिन म्हणजे की फूड झालं, एंडोस्पर्म आधी होतं आता नाहीये, झालं. ही कन्सेप्ट लक्षात ठेव. ठीक आहे, ती एक गोष्ट. दुसरी आपण काय कंडिशन घेतली होती, की आपण आहोत दुसरे व्यक्ती, आपण कसे असतो की आपल्याला दिले, चहा दिला आणि 5 बिस्किट दिले, 5 मधले आपण एकच बिस्किट खाल्लं, 4 उरून राहिले ट्रे मध्ये. बराबर. दे आर रिमेनिंग. मग इथे संपून गेले का, नाही. मग अशा वेळेस आपण काय बोलणार याला, तर सेम आहे, सीड आहे, सीडच्या आतमध्ये एम्ब्रियो आहे, एम्ब्रियोच्या सोबत कोण आहे बेटा, त्याचा एंडोस्पर्म आहे. मग हा जो एम्ब्रियो आहे तर हा एंडोस्पर्म अख्खाच्या अख्खा खाऊन टाकेल का त्याच्या डेव्हलपमेंटच्या वेळेस, नाही. सम एंडोस्पर्म विल बी स्टिल रिमेनिंग ना बेटा, 4 बिस्किट उरलेले होते, इथे पण एंडोस्पर्म उरलेला आहे. नाउ यू विल कॉल दिस सीड ऍज अ व्हॉट, एंडोस्पर्मिक सीड और एल्ब्यूमिनस सीड. काय बोलणार बेटा, एंडोस्पर्मिक सीड और व्हॉट, एल्ब्यूमिनस सीड. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट असते बेटा अबाउट द कॉटिलेडॉन. लक्षात घ्या काय सांगते आहे तर ते, की इथे कॉटिलेडॉनचं इथे कन्सेप्ट नाही दिलेली आहे, पण तरी सांगते मी. जे एंडोस्पर्मिक सीड्स असतात ना बेटा, तर त्यांचे जे कॉटिलेडॉन्स असतात ना, दे आर थिन. हिअर इट इज नॉट गिवन, बट कॉटिलेडॉन्स कसे असतात त्यांचे, थिन. एंडोस्पर्मिक सीडचे कॉटिलेडॉन्स थिन असतात. नॉन एंडोस्पर्मिक कॉटिलेडॉन्सचे नॉन एंडोस्पर्मिक सीड्सचे कॉटिलेडॉन्स थिक असतात. कॉटिलेडॉन्स मध्ये पण काय असतं बेटा, फूड. इन कॉटिलेडॉन्स ऑल्सो व्हॉट इज देअर, फूड इज देअर. बराबर. मग जर यांचा एंडोस्पर्म नाहीये, मग फूड कुठून मिळेल, पुढे पण फूड लागेल ना एम्ब्रियोला, मग तो कुठून मिळेल, कॉटिलेडॉन्स मधून. इथे काय, इथे ऑलरेडी एंडोस्पर्म आहे, मग कॉटिलेडॉन्सच्या फूडची गरज नाही. सो कॉटिलेडॉन्स कसे असतील, इथे थिन नसेल, इथे कॉटिलेडॉन्स कसे असतील, थिक असतील बेटा. आले लक्षात. व्हेरी इम्पॉर्टंट इज थर्ड पॉइंट बेटा, that is related with the examples. Let's check what are the examples. है ना, examples are endospermic albuminous चे बघा, castor, coconut, maize. बेटा examples करा, CET मध्ये पण तुम्हाला कामात येतील. So what are the examples, castor, coconut and maize. Whereas in X albuminous मध्ये कोण आहे बेटा, दॅट इज बघा पी बीन, जे लेग्युमिनस बोलतो आपण, शेंगा. लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे काय बेटा, लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे ज्यांना शेंगा येतात. शेंगा मीन्स व्हॉट, पी, बीन, ग्राउंडनट, चवळीची शेंग, याची शेंग, वालची शेंग, हे सगळे काय झालेत बेटा, शेंगा येतात. सो दे आर व्हॉट, लेग्युमिनस प्लांट्स. सो त्यांच्यामध्ये काय असणार आहे, एंडोस्पर्म. दे आर व्हॉट, नॉन एंडोस्पर्मिक. कॅस्टर, कोकोनट, मेज, एंडोस्पर्मिक. ठीक है, चलो. Now next one, let's do the next topic. It is what, describe any other. हा मार्च 2023 चा क्वेश्चन आहे. अच्छा चला बघूया, मार्च 23 मध्ये काय विचारलं होतं. डिस्क्राइब any 3 adaptations in Anemophilus flower. हे बाळा झालंय हे आपलं, Anemophilus आपण कंप्लीट केलेलं आहे. मेन्शन any 1 example of the Anemophilus flower. This we have completed, है ना. A वाला झालं. B, describe any 3 adaptations of
हायड्रोफिलस फ्लावर्स, हा हे बाकी आहे. चलो, आणि त्यांनी एक्झाम्पल दिले. लेट्स सी अबाउट द हायड्रोफिलस. चल, एनिमोफिलस ऑलरेडी कंप्लीट केले, सो हे नको करायला आपल्याला. वी विल गो टू हायड्रोफिलस. फर्स्ट ऑफ ऑल, व्हाट इज द मीनिंग ऑफ हायड्रोफिली, है ना? व्हाट इज हायड्रोफिली बेटा? इन द नेम इटसेल्फ वर्ड इट इज हायड्रो. हायड्रो म्हणजे काय? वॉटर. हायड्रो म्हणजे काय असणार आहे? वॉटर असणार आहे, बराबर. मग हायड्रोफिली म्हणजे काय बेटा? द फ्लावर्स दे आर पॉलिनेटेड थ्रू हायड्रो, दॅट इज वॉटर, है ना? अँड हायड्रोफिलस प्लांट्स मीन्स तेच झालं ना, हायड्रोफिली आणि ते हायड्रोफिलस प्लांट्स. Another thing beta, in hydrophily two types are there. One it is epihydrophily, another it is what? Hypohydrophily. Let's see what are the what are the adaptations. फक्त त्यांनी adaptations विचारलेले. So here the question it is, you can see adaptations in hydrophilous flowers. First thing, that hydrophilous plants possess, yes. So how they will be? The flowers will be, they will be small. They will be inconspicuous. What is the meaning of inconspicuous? Inconspicuous, it means not easily seen. Also what? They are unisexual flowers. Of course, these modifications are not required, that they lack fragrance, nectar and bright color. बराबर. As these flowers, they are water pollinated, and water हा abiotic factor है. So of course abiotic factors ला हे जे modifications असतात, bright color, nectar and even the smell, so they are not required. ठीक है? So first adaptation what we have taken, how these flowers should be? They should be very small. First thing, they should be inconspicuous. चालून जाईल. Third काय बेटा? They should be in unisexual. Next it is what बेटा? That all these things जे modifications असतात flower मध्ये, they are not required. Further thing it is what? Very important की do you think बेटा जे हायड्रोफिली असणार आहे, तर हायड्रोफिली मध्ये जे pollen grains असतात ते वेट होऊ द्यायचे की they should not wet? वेट मीन्स ओले ओले होऊ द्यायचे का? तर नाही. ओले झाले तर हेवी होतील, हेवी झाले की ते सिंक होतील, बुडून जातील, राइट? सो दे आर सेइंग व्हाट की pollen grains and other floral parts are protected from getting wet, है ना? From getting wet. So how? By, of course, they are having what? The covering of mucilage. What is mucilage? Mucilage, it is a waxy substance. Third it is what beta? So हे एक important है. Third it is की stigma, है ना? About the stigma, stigma it is long and sticky, ovary style stigma. So this stigma, it is how? It is long, it is sticky. Of course it should be sticky, right? Then this one very important example, Zostera and what? Vallisneria. Examples you have to do properly. Okay? So these were the questions. So let's go to the next question. Next question it is, I guess कि हाँ एक last point अपना बाकी है. So explain the following terms. Let's see. बेटा this question it was asked in March 2024. Last year विचारलेला आहे March 24 मध्ये. This is a long question. In this you can see what are the terms. See 111 mark चे questions आहे. Total 4 जे आहे तर त्यांनी questions विचारलेले आहे. Definition. In this grafting आपल्या बाकी आहे. Apomixis. ठीक आहे, हे आपण घेऊन टाकू. पॉलीएम्ब्रियोनी झाली आहे, पार्थिनोकार्पी झाली, एपोमिक्सिस पण झालेली आहे. ओनली वन इज रिमेनिंग, दॅट इज ग्राफ्टिंग, है ना? सो लेट्स चेक व्हाट इज ग्राफ्टिंग. चल सी हियर. नाउ हियर यू कॅन सी बेटा अबाउट द ग्राफ्टिंग. तुम्हाला माहिती आहे ग्राफ्टिंग काय असते? ग्राफ्टिंग 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 आपल्या स्टार्टिंग मध्येच आहे ना, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन दिलेले. असेक्शुअल रिप्रोडक्शन फर्स्ट पेज मध्ये, सेकंड पेज मध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन दिलेले और व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. अँड व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन मध्ये ग्राफ्टिंग, कटिंग एक्सेट्रा, बडिंग हे सगळे दिलेले आहे. बडिंग इकडे आलेले, सॉरी. सो इथे बरोबर. सो हिअर इन ग्राफ्टिंग व्हॉट दे आर सेइंग, ग्राफ्टिंग मध्ये जसं आपण हे करतो ना की रोज आहे, रोज मध्ये पण स्टेम कटिंग करून एक्सेट्रा वी आर डुईंग व्हॉट? द ग्राफ्टिंग प्रोसेस, है ना? सो लेट्स सी व्हॉट जनरली ग्राफ्ट म्हणजे काय असतं? एकाचा पार्ट, एक पार्ट घेऊन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट जेव्हा आपण करतो त्याला आपण ग्राफ्टिंग बोलतो. ऍज फॉर एक्झाम्पल यू नो बेटा की जेव्हा आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो, हे जरा एक्स्ट्रा सांगते, बॉटनीमध्ये झू मध्ये चालली आहे, बॉटनीमध्ये आपण झू मध्ये चाललोय ह्याचा. सो द थिंग इट इज ना, ऑर्गन ट्रान्सप्लांट इज देअर. ऑर्गन ट्रान्सप्लांट, सो त्यामध्ये सुद्धा आहे ना, यू विल यूज द वर्ड ग्राफ्टिंग, है ना? किडनी ट्रान्सप्लांट केला, दॅट इज व्हॉट? ग्राफ्टिंग ऑफ द किडनी,
है ना. स्किन ग्राफ्टिंग इज ऑल्सो देअर बेटा. स्किन ग्राफ्टिंग म्हणजे काय, सपोज एखादा पर्सन आहे आणि त्याचा ऍसिड अटॅक एक्सेट्रा काही झालेलं असेल, तर फेसची स्किन जर बर्न झालेली असेल, देन ऑफकोर्स बेटा अशा पेशंट्सला काय केलं जातं असं, कारण फेस हा एक्सपोज्ड पार्ट ऑफ द बॉडी आहे अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्याचं लुक खूप चांगलं असणं गरजेचं आहे. सो फॉर दॅट जे थायचा जो रिजन असेल, थाय मधली जे स्किन असेल, तर ती काढून जे फेसवरती लावली जात असेल. मी जितकं इझिली सांगते तितकं इझिली होत असेल का बेटा, नाही है ना. बट हियर वी जस्ट have to clear the concept. Okay, so that also there also you are going to use the word as what, skin grafting. What word you will use? Skin grafting. So let's see here also what we are doing in the grafting. So the word grafting of the व्यवस्थित prepare करा. Here they are saying it is a type of artificial vegetative propagation. You know what is vegetative propagation? In a plant's body, flower is there and other parts are there. Roots, stem, है ना, leaves, all these are there. Except flower. Flower मध्ये कोण असतं? एंड्रोशियम, गायनोशियम असणार आहे ना, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट आहे. सो फ्लावर मध्ये जे आहे जे रिप्रोडक्शन होईल, इट विल बी सेक्शुअल रिप्रोडक्शन. बाकीचे जे काही पार्ट्स येणार आहे बेटा, त्यांच्यापासून जर इफ न्यू प्लांट इज फॉर्मिंग, then that is what the asexual, or you can say the vegetative propagation. एवढं लक्षात आलंय. In that you are taking what again? So vegetative propagation मध्ये again the word it is what, artificial. Artificial means what, which will be done by us, we human beings. आपण करणार आहोत ते vegetative propagation. So that is why it is known as what, artificial vegetative propagation. So ते एक लक्षात ठेवायचं आहे. That what is grafting? It is a type of artificial vegetative propagation. First point. Second point, it is beta, in this method, two different plants are joined together. बरोबर ना बेटा? Two different plants. म्हणजे सांगू कसं करणार आहात आपण आता, की सपोज आता फॉर एक्झाम्पल here you are having the two different plants like this. Actually these are not the plants, but you can see these are the two pens बेटा. ठीक आहे. आणि ह्या पेन मध्ये तुम्ही बघू शकता, दिस इज ऍक्च्युअली द रेड कलर, दिस इज द ब्लू कलर. अँड नाउ व्हॉट यू आर डुईंग ना, सो यू आर जस्ट, these are the plants, you are just taking a part of one plant and you are shifting that part on another plant. Recombination जसं आपण बायोटेक मध्ये करणारच आहोत. So like that. So what you are doing here, you are actually shifting part of one plant into another plant. So this is known as what beta, grafting or shifting it is. है की नाही. मग जो एक इथे वर्ड्स येतात स्टॉक अँड सायन, बघा काय बोलतात आहे. In this method, two different plants are joined together. Okay. Next they are saying part of a stem containing one or more buds is scion which is joined on the rooted plant stalk. बघा बेटा हे काय बोलतात आहे की suppose if here you are having the two plants, in these two plants if you are taking beta part of this plant and you are shifting or grafting it on another plant, है ना, then beta you will call this part as a scion and you will call this plant जो असा rooted आहे त्याला बोलणार तुम्ही स्टॉक, आणि हा जो पार्ट दुसऱ्याचा आणलाय हा कोण असेल, सायन. बट व्हेरी इम्पॉर्टंट, कुठलाही पार्ट कट करून असं लावायचा नसतो. दिस वाला हा जो सायन असणार आहे बेटा, या सायन मध्ये ऍक्च्युअली वन ऑर मोर बर्ड्स आर रिक्वायर्ड. बर्ड्स कशासाठी पाहिजे, बर्ड्स आर रिक्वायर्ड फॉर रिप्रोडक्शन. तरच जे येतं तुमची ही ग्राफ्टिंग प्रोसेस जी येतं ती सक्सेसफुल होईल, अदरवाइज नाही. सो व्हॉट इज द कंडिशन दे आर सेइंग, पार्ट ऑफ स्टेम containing one or more birds is a scion which is joined on a rooted plant. Rooted word is important, it is stalk. Beta, sometimes they may ask you the definition of what is stalk and what is scion. ठीक आहे, तर ते एक आहे. Then they grow as one plant. बरोबर आहे. एका स्टॉक वरती तुम्ही सायन टाकलं की नंतर काय होतं की हे दोघं मॅच होऊन जातात. यांची झायलम अँड फ्लोएम, याचं झायलम अँड फ्लोएम, हे जे वेसल्स आहे ना हे जॉईन होऊन जातात. And they are acting as what, a single plant only. एकच प्लांट आहे असं ते करतात. एक्झाम्पल apple pear and mango. Next it is when a single bird is grafted on a stalk plant, it is known as bird grafting. नुसतं जर तुम्ही जे स्टेमच्या ऐवजी you are taking only the bird
एखादा याचा है ना सायन्सचा फक्त बर्ड घेतला आणि तो स्टॉकवर टाकला दॅन इट इज वॉट बर्ड ग्राफ्टिंग. अख्खी स्टेम टाकली तर स्टेम ग्राफ्टिंग लाईक दॅट. बर्डिंग एक्झाम्पल कुठे घेतो बेटा आपण इन रोज है ना. इन रोज वी आर डुईंग वॉट द बर्डिंग. सो एक्झाम्पल्स प्रॉपरली करा बाळांनो. हे सगळं झालेलं आहे. अपोमिक्सिस झाले, पॉलीएम्ब्रियोनी झालेली आहे, पार्थिनोकार्पी झालेली आहे. चल, so here we have completed all the points. Whatever are the important points beta related with the exam point of view ने जे पण काही important questions आहेत from this book we have completed and just trust me की हे जेवढे पण questions आपण केलेले हे questions सगळेच्या सगळे तुमच्या बोर्डच्या एक्झाम साठी important आहेत. like this chapter wise सगळे जे काही असणारे chapters so we are going to complete them. So just continue with us. Thank you.